एखादं पीक आहे ते आपण जर वाळवलं आणि त्याचं जर आपण वजन केलं, त्याच्यामधले 94% जे काही घटक आहेत ते आपल्याला द्यायची गरज पिकाला नसते. ते मग पिकाला कुठून मिळतात हा एक प्रश्न आहे. 94% जर स्वतः जर पीक बनवता येईल, मला हे 6% देण्याची गरज काय? जर आपल्याला दर्जेदार आणि अधिक उत्पादन जर घ्यायचं असेल तर हे 6% देणं आपल्याला गरजेचं. सेंद्रिय, रासायनिक किंवा जैविक या तिघांचा संयोग आपण कशा पद्धतीने पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये करणं गरजेचं आहे. जे आपण अन्नद्रव्य आपण खतामार्फत देतो त्याचा कमी किंवा अधिक प्रमाणात वापर करायचा नाही. आपण त्याचा अधिक प्रमाणात अतिरेक जर वापर केला तर निश्चितच ते अन्नद्रव्याला घातक किंवा टॉक्झिसिटी आपण म्हणतो ती पिकामध्ये येऊ शकते. म्हणजे आपण कसं म्हणतो, ज्याला गरज आहे 10 किलोची आपण देतो 50 किलो 20 किलो, ते का देतोय? आपल्याला उत्पादन वाढवावं. पण तसं नाही. पीक जे काय अन्नद्रव्य जमिनीतून उचलतं ते इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असतं, रासायनिक फॉर्म मध्येच असतं. हे लक्षात ठेवा. तुम्ही शेणखत वापरलं, शेणखत वापरल्यानंतर शेणखतामधला जो नत्र आहे तो तुम्हाला कन्व्हर्जन होऊन त्याचं मिनरलायझेशन होऊन ते जे आहे ते तुम्हाला नायट्रेट किंवा अमोनिया ह्या 2 फॉर्म मध्येच कन्व्हर्जन होऊन मग ते पिकाच्या मुळाद्वारे पिकाला मिळते. तेच युरियातून, तेच अमोनियातून, तेच युरियातून, तेच जैविक. तर मी शेतकरी, तर मी कोंबड खत निवडू, मी गांडूळ खत निवडू की मी शेणखत निवडू, कोणत्या खताकडे मी जाऊ? आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ते जमिनीमध्ये ज्यावेळेला आपण खत वापरणार आहे ते आपल्या पिकाला कधी मिळणार आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. काही शेतकऱ्यांची धारणा आहे की युरियाच्या वापरामुळे किंवा अतिरिक्त नत्राच्या वापरामुळे पिकावर कीड किंवा रोग जास्त येतात. याचं तथ्य किती आणि याला उपाय काय? माझं शेतकऱ्यांना निवेदन असेल की चुनखडयुक्त जमिनीमध्ये तुम्ही SSPचा वापर टाळावा. ज्या जमिनीमध्ये सोडियमची मात्रा जास्त आहे अशा जमिनीमध्ये तुम्ही MOP टाळायची. MOP वापरला पाहिजे की SOP वापरलं पाहिजे? युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहे, SSP आहे, DAP आहे, 10-26 आहे, म्युरेट ऑफ पोटॅश आहे, सल्फेट ऑफ पोटॅश आहे. यातलं कोणतं मी विद्राव्य खत म्हणून वापरू शकतो? म्हणजे ठिबकद्वारे मी याच्यातलं कोणतं देऊ शकतो का? वॉटर सोल्युबल मधला जो स्फुरद आहे तो 7 ते 10 दिवसाच्या आतमध्ये चालू होतो. हे जे खतांचं नियोजन तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला तुमच्या जमिनीचा पोत काय आहे, तुमच्या जमिनीचा pH काय आहे, त्याच्यानुसार तुम्हाला हे बल्क फर्टिलायझर निवडणं फार गरजेचं आहे. कमीत कमी आपल्या जमिनीचा EC किती, आपल्या जमिनीचा pH किती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही कमेंट करून सांगू शकता की आपण आपल्या जमिनीचं माती परीक्षण केलंय का आणि आपल्या जमिनीचा pH किती हे आपल्याला माहित असेल तर कमेंटच्या माध्यमातून तो आमच्यापर्यंत पाठवा. म्हणजे एकंदरीत जमिनीचा pH किती असतो हे सर्व शेतकऱ्यांना अंदाज येऊन जाईल. तो pH 7.5 पेक्षा कमी आहे की 7.5 पेक्षा जास्त आहे, त्यानुसार आपल्याला पुढचं नियोजन ठरवता येईल. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. आज माझ्यासोबत आहेत ॲग्री डॉक्टर अतुल टेमगिरे. नमस्कार. आपल्याला शेती करत असताना अनेक वेळा प्रश्न पडतो की आपण कोणत्या पद्धतीचं अन्नद्रव्याचं वापर केला पाहिजे, कोणती अन्नद्रव्य स्वस्त आहे, कोणती अन्नद्रव्य महाग आहेत, ती का महाग आहेत किंवा का स्वस्त आहे, कधी कोणती वापरायची याविषयी नक्कीच प्रश्न पडतो. जसं माणसामध्ये व्हेजिटेरियन आहेत, नॉन व्हेजिटेरियन आहे, मग आपल्याला व्हेजिटेरियन चांगलं की नॉन व्हेजिटेरियन चांगलं? त्याच पद्धतीने रासायनिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं की सेंद्रिय व्यवस्थापन करावं? आताचा जो काही जमाना आहे, आता जो ट्रेंड आलाय की ज्यामध्ये खूप सारे जे काही लोक आहेत तर ती सेन्सिटिव्ह झालीत किंवा जागरूक झालीत की त्यांना सेंद्रियचं महत्व जाणवायला लागले. मग त्या अनुषंगाने आजच्या या चर्चासत्रामध्ये अतुल सर आपलं मार्गदर्शन खूप महत्वाचं असेल. तर मी प्रथमतः तुमचं स्वागत करतो. ॲग्रोस्टार यूट्यूब चॅनल 2 लाख सबस्क्रिप्शन झालेले आहेत. 2 लाख शेतकऱ्यांनी आम्हाला आतापर्यंत जे काही प्रेम दिलं तर त्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांचा खूप आभारी आहे. मित्रांनो, याही पुढे आपसाच प्रेम आपल्याकडून राहील आणि त्या प्रेमाच्या बदल्यात आमच्याकडून जास्तीत जास्त चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करूया. सबस्क्रिप्शन केल्यानंतर खाली बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून ज्या दिवशी आपला व्हिडिओ पब्लिश होईल त्या दिवशी तुम्हाला तो व्हिडिओ पाहण्याची संधी मिळेल आणि तो व्हिडिओ आपल्याला आवडल्यानंतर आपण निश्चितच आपल्या मित्रांमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण आजच्या चर्चासत्रामध्ये. अन्नद्रव्य व्यवस्थापन, अन्नद्रव्याचं महत्व काय? म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन हा सर्वच गोष्टीमध्ये म्हणजे आपल्याला सुद्धा म्हणजे एक संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे आपली जी हेल्थ आहे ती चांगली टिकवण्यासाठी. तसं वनस्पतीला देखील म्हणजे वनस्पतीमध्ये देखील संतुलित आहार किंवा संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की आपण बघतो की हे जे काही पिकं जी आहेत ती म्हणजे आपण जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याचे उगवण क्षमता होते, त्याला फळ वगैरे लागतात, परंतु आपल्याला पिकाचे दर्जेदार आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जे आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. पीक शेतकरी मित्रांनो, पीक जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण जर त्यांना अन्नद्रव्याचा बाहेरून जे खतामार्फत जे पुरवठा करतो ते केल्यानंतर त्यात म्हणजे ते केलं नाही तर त्याचं उत्पादन येणार नाही अशातला भाग नाही आहे, परंतु त्याचं क्वालिटी उत्पादन आपण जे म्हणतो
क्वालिटी उत्पादन आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जे खतामार्फत जे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो ते करणं फार गरजेचं आहे आणि ते वेळोवेळी. आणि असं नाही, समतोल, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन. समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याचा अर्थ काय, की जे आपण अन्नद्रव्य आपण खतामार्फत देतो त्याचा कमी किंवा अधिक प्रमाणात वापर करायचा नाही. जर आपण कमी प्रमाणामध्ये वापर केला तर निश्चितच त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. आपण त्याचा अधिक प्रमाणात अतिरेक जर वापर केला तर निश्चितच त्या अन्नद्रव्याला घातक किंवा टॉक्झिसिटी आपण म्हणतो ती पिकामध्ये येऊ शकते आणि त्यांनी जे आहे की पिकाचं जे उत्पादन आहे ते कमी होऊ शकतं. त्याच्यामुळं आपल्याला पिकाचं जे आहे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट मी आता तुम्हाला ह्या ठिकाणी जी सांगणार आहे ती तुम्हाला एक वेगळी किंवा अशी अतिशयोक्ती वाटत असेल, परंतु पीक जे आहे, जे स्वतःचं जे अन्न तयार करतं ते जवळजवळ 94% जे आहे ते आपल्याला पुरवायची गरज नसते. ते स्वतःच बनवतं नाही, की त्याचा जो पुरवठा आहे त्याला जे काही 94% जे काही अन्नद्रव्य त्याच्या पूर्ण पिकाच्या जर आपण म्हणजे एखादं पीक आहे ते आपण जर वाळवलं आणि त्याचं जर आपण वजन केलं तर 1 मेट्रिक टन समजा आपण वाळवलं किंवा 100 किलो वाळवलं, त्याच्यामधले 94% जे काही घटक आहेत ते आपल्याला द्यायची गरज पिकाला नसते. फक्त 6% 6% घटक जे आहे ते आपण खतामार्फत पिकाला देत असतो. जे 94% घटक आहेत ते मग पिकाला कुठून मिळतात हा एक प्रश्न आहे. तर ते जे आहे ते पीक जे आहे हवा आणि पाणी याच्या मार्फत जे आहे ते पीक आपलं स्वतःचं जे काही 94% घटकाचं जे काही अन्नद्रव्य आहे ते स्वतः घेत असतं. परंतु मी मगाशी पण म्हटलं, जर आपल्याला दर्जेदार आणि अधिक उत्पादन जर घ्यायचं असेल तर हे 6% देणं आपल्याला गरजेचं. जर शेतकऱ्याने असा विचार केला की मग जर 94% जर स्वतः जर पीक बनवता मला हे 6% देण्याची गरज काय, परंतु तसं नाहीये शेतकरी मित्रांनो. आपल्याला जर क्वालिटी उत्पादन घ्यायचं आहे तर हे 6% जे काही आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे ते करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये कुठली अन्नद्रव्य येतात त्याचा आपण अभ्यास करूया आता, किंवा आता आपण पुढे चर्चा करूया. नक्कीच, हे खूप इंटरेस्टिंग आहे की मित्रांनो, 100 टन ऊस उत्पादन करायला 94 टनापर्यंत आपल्याला मेहनत करायची नाही, 6 मेट्रिक टनासाठी आपल्याला खरी मेहनत करायची. 20 टन आपण जर कांदा उत्पादन करतोय तर त्यातला जो 14 मेट्रिक टन आहे तर तो निश्चितच कांदा त्याच्या स्वतःच्या मनाने करणार आहे. आपल्याला जे पुढचं 5 किंवा 6 मेट्रिक टन आहे त्याच्यासाठी आपल्याला पुढे जायचं. ही गोष्ट मला खूप नवीन वाटली. आणि हे 6% करत असताना आपण जर काळजी घेतली तर जे आपलं 94% आहे तर त्याची गुणवत्ता सुधारणार आहे किंवा त्याला बाजारामध्ये मागणी आणि ग्राहकाकडून त्याला स्वीकारलं जाणार. तर मित्रांनो, 6% साठी आपण किती काळजी घेणार आहे किंवा किती व्यवस्थापन काटेकोर करणार आहे तर ते अतुल सरांकडून जाणून घेऊया. जसं त्यांनी 94%चा विषय जागीच संपवलाय आणि 6%वर आता आपण पुढे बोलूया. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि पहिल्यांदाच मला वाटतं माझ्यासारख्या अनेक जणांना ही गोष्ट कळली असेल. तर अतुल सर, प्रश्न असा आहे की मग आता हे जे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो मग यात सेंद्रिय किंवा रासायनिक किंवा जे काही जैविक आहे तर मग यातले सेंद्रियच वापरले पाहिजे किंवा रासायनिकच वापरले पाहिजे किंवा जैविकच वापरले पाहिजे किंवा हे तिन्हींचा समतोल कसा साधायचा? तुम्ही वारंवार जो संतुलित आहार म्हणताय पिकाला, तर तो संतुलित कोणत्या अर्थाने, अन्नद्रव्याच्या प्रकाराच्या की त्याच्या जो काही सोर्स आहे त्याच्या अनुषंगाने? तर ते थोडंसं आपण इथं समजून सांगा. निश्चितच महत्वाचा मुद्दा आहे की जे तुम्ही म्हटले संतुलित किंवा एकात्मिक, याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणू शकतो की सेंद्रिय असेल किंवा जैविक असेल किंवा रासायनिक असेल, या तिघांचा संयोग करून जे आपण व्यवस्थापन जर करत असेल त्याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणू शकतो. जसं आता मी तुम्हाला म्हटलं की पिकाच्या वाढीसाठी जे अन्नद्रव्य आपल्याला लागणार आहेत त्यातले 94% जे काही घटक आहेत ते जे पीक स्वतः बनवतो, पण त्याच्यामधले जे महत्वाचे अन्नद्रव्य आहेत ते पिकाच्या वाढीसाठी लागणारे 17 अन्नद्रव्य आपण म्हणतो. त्या 17 अन्नद्रव्यापैकी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जे काही 3 अन्नद्रव्य ते निसर्गातून पाणी आणि हवा याच्या मार्फत पिकाला मिळत असतात. आणि ते 94% मी तुम्हाला जे म्हटलं ते 94% मध्ये हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 घटक जे आहेत, ती अन्नद्रव्य जे आहे ते 94% मध्ये बसतात. आणि उरलेली जी काय मी तुम्हाला 17 अन्नद्रव्यापैकी जे 14 अन्नद्रव्य म्हटलो ती जे आहेत ती आपण खतामार्फत देत असतो. म्हणजे आता आपल्याला द्यायची किती? 14 अन्नद्रव्य. 14 जे अन्नद्रव्य आपण देणार आहोत ते खताच्या मार्फत कशा पद्धतीने नियोजन करायचं जे तुम्ही आता म्हटले, सेंद्रिय असेल, जैविक असेल किंवा रासायनिक असेल, या तिघांच्या माध्यमातून आपण हे अन्नद्रव्य देत असतो. या 14 पैकी आता एक म्हणजे प्रचलित एक आपण म्हणतो बेनिफिशियल अन्नद्रव्य ह्या आता पिकामध्ये म्हणजे उदयास आलेलं आहे ते म्हणजे सिलिकॉन. हे एक बेनिफिशियल अन्नद्रव्यामध्ये आता गणलं जातं. म्हणजे काय, मगाशी मी म्हटलं 17 अन्नद्रव्य हे गरजेचीच आहे. याची पुरवठा केल्याशिवाय पिकाची जी काय आपण म्हणतो शाश्वत उत्पादन घेऊ शकत नाही. परंतु हे जे सिलिकॉन आहे हे बेनिफिशियल म्हणजे फायदेशीर आपण म्हणू शकतो. हे जर आपण पिकाला पुरवठा केला नाही तर पिकाचं नुकसान होणार नाही, परंतु याचा जर आपण पुरवठा केला तर निश्चितच पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ जी आहे
ती होऊ शकते. हो. तर त्याच्यामुळे एक आपण 18वे अन्नद्रव्य म्हणून सिलिकॉनसाठी आपण म्हणू शकतो की सिलिकॉन जे आहे 18वे अन्नद्रव्य जे आहे ते आता पिकामध्ये देणं गरजेचं आहे. जसं आता तुम्ही म्हटले सेंद्रिय, रासायनिक किंवा जैविक या तिघांचा संयोग आपण कशा पद्धतीने म्हणजे आपण पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये करणं गरजेचं आहे. एक ढोबळमानाने 100% आपण जर पकडले की 100% आपल्या अन्नद्रव्य व्यवस्थापन पिकाचं करायचं आहे, तर 100%मध्ये आपल्याला एक 20 ते 30% जे आहे ते सेंद्रिय पदार्थामधून आपल्याला करणं गरजेचं आहे. मग ते आपलं उपलब्धतेवर असेल, म्हणजे सेंद्रिय पदार्थामध्ये तुमचं गांडूळ खत असेल, शेणखत असेल, कोंबड खत असेल, याचा तुम्हाला उपलब्धता कशा पद्धतीने होते ती साधारण 30% मध्ये आपल्याला ती बसवायची. त्याच्यानंतर दुसरं आलं रासायनिक. रासायनिक मध्ये आपल्याला 2 प्रकार आहेत. पहिला एक प्रकार दाणेदार, जो बल्क आपण फर्टिलायझर म्हणतो, ते बेसल मध्ये आपण जे फर्टिलायझर देतो, जी खतं देतो, दाणेदार 50 किलोची गोण, 50 किलोची किंवा 45 किलोची गोण, 50 किलोची जी गोण असते ती आपण दाणेदार स्वरूपातली असते. ती जी आहे ती आपल्याला 20% द्यायची आहे. दुसरं, ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप नाही त्यांनी मग 50% जे काही नियोजन आहे ते आपल्याला दाणेदार स्वरूपातून करायचं आहे. परंतु ज्या शेतकऱ्याकडे ड्रीप आहे मग त्यांनी त्याची रासायनिकची जी मात्रा आहे ती 2 विभागामध्ये विभागायची. एक तर 20% तुम्हाला बेसलमध्ये द्यायचं आहे आणि 30% जे आहे ते तुम्ही ड्रीपच्या माध्यमातून, जे विद्राव्य खत आहे ते विद्राव्याच्या खता माध्यमातून तुम्ही खताचं जे नियोजन आहे रासायनिक खतांचं करू शकता. आता हे झालं म्हणजे 50% आणि 30%, म्हणजे 80% किंवा 90% पर्यंत तुम्ही आपलं जे आहे रासायनिक आणि सेंद्रियातून तुम्ही नियोजन केलं. परंतु त्याचं सर तुम्हाला पटायचं नाही, ह्या दोन्ही गोष्टी जर आपण केल्या किंवा रासायनिक खतांचा आपण वापर करतोय, परंतु जे रासायनिक खतांचा वापर जमिनीमध्ये केल्यानंतर पिकाला ते अशा म्हणजे आहे त्या पद्धतीमध्ये मिळत नाही. त्याचं जे काय रूपांतरण आपल्याला म्हणजे जमिनीमध्ये टाकल्यानंतर पिकाला घेण्याच्या अवस्थेमध्ये करणं गरजेचं असतं. आणि ते जे रूपांतरण जे आहे ते एक जैविक जे म्हणतो आपण मायक्रो ऑर्गॅनिझम ते करत असतात. ते जमिनीमध्ये उपलब्ध असतात. परंतु आजकाल काय झालेलं आहे, आपण रासायनिक खतांचा जो मारा आहे तो जास्त वापरामध्ये आल्यामुळं आणि सेंद्रिय खतांचा वापर जो आहे आपण कमी करत चाललेलो आहे. त्याला कारण पण असं आहे, पूर्वी आपण पाहिलं असेल भरपूर प्रमाण म्हणजे रासायनिक खत कोणाला माहितीच नव्हतं. सर्व जे आहे पूर्व जे आपलं खतांचं नियोजन होतं ते आपण शेणखताच्या माध्यमातून किंवा सेंद्रियच्या माध्यमातून करत होतो. क्वचित एखादी बॅग शेतकरी टाकत होता, नाहीतर जे आहे त्या पद्धतीने पेरणी देऊन त्याचं उत्पादन शेतकरी घेत होता आणि ते उत्पादन येत होतं. परंतु काही कालांतराने ग्रीन रिव्होल्यूशन झालं, त्याच्यामध्ये काही हायब्रिड व्हरायटी झाल्या, जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटी झाल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मग एक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं भासलं. मग त्यामुळे आपण त्यामुळे रासायनिक खतांचा जी काही निर्मिती आहे ती करायला आपण लागलो. मग रासायनिक खतांची निर्मितीमध्ये जसं आपण नत्र, स्फुरद, पालासचे जे काही बल्क फर्टिलायझर आहे त्यांच्या निर्मिती वाढल्या व त्यांच्या निर्मिती वाढल्यानंतर जास्त उत्पादन घेण्यासाठी त्याचा वापर आपल्या जमिनीमध्ये जास्त होत गेला. वारेमाप वापर शेतकरी करत गेले आणि तो वापर जेवढा जास्त होत गेला जमिनीचा जो कस आहे तो आपला कमी होत चालला. म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापर जास्त जमिनीचा कस जो आहे तो झाला. म्हणजे आपण कसं म्हणतो, ज्याला गरज आहे 10 किलोची आपण देतो 50 किलो 20 किलो, ते का देतोय, आपल्याला उत्पादन वाढवायचं. पण तसं नाही. जे गरजेचं आहे, मी मगाशी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, समतोल आहार. आपल्याला समतोल आहार द्यायचा, कमी पण द्यायचा नाही, जास्त पण द्यायचा नाही, आपल्याला समतोल आहार त्या ठिकाणी द्यायचा आहे. मग त्याच्यामुळे त्याचा आपल्याला जमिनीमध्ये टाकल्यानंतर आता जमिनी खराब होत चाललेली आहे. तर आपल्या जी काही खतं आपण वापरतोय त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणू खत हे खूप महत्वाचं आहे. ते 10% मध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे 100% मध्ये आपण जसं म्हटलं 25, 30, 40% आपलं सेंद्रिय असेल, 50% तुमचं रासायनिक असेल आणि 10% जे आहे जीवाणू खताच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. जीवाणू खत देण्याचं कारण एकच आहे की जमिनीमध्ये जीवाणू खत आपण दिल्यानंतर जे रासायनिक खत तुम्ही टाकणार आहे त्याचा फॉर्म वेगळा असतो. पिकाला जो लागणारा फॉर्म आहे तो वेगळा असतो. मग आपल्याला त्या फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला जीवाणूंची गरज असते. एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला देतो. आपण गहू खातो का चपाती खातो? आपण चपाती खाणार. गहू पकडला, गहू आपण आणतो, गव्हाची आपण म्हणजे पीठ करतो आणि पिठाची चपाती बनवून आपण खातो. तसंच जमिनीमध्ये जे आपण खत टाकणार ते गहू आपण समजूया, गहू आपण टाकलेला आहे, त्याची चपाती बनण्याचं जे काही जो प्रक्रिया असते ती जीवाणू, त्याच्यामध्ये जीवाणू काम करतात. ती जीवाणू जे आहे त्या अनअवेलेबल फॉर्मचं अवेलेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करायचं काम जीवाणू करतात आणि मग ती उपलब्धता जी आहे पिकाला होत असते. त्याच्यामुळे मी म्हणतो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की शेतकऱ्यांनाच काय, पूर्ण जे शेती करतात ते पण, जे शेतात राबतात, शेतात पूर्णतः अवलंबून आहे ते पण, आणि इतरांना पण काळजी की रासायनिक खतांमुळे जमीन खराब झाली. पहिला महत्वाचा मुद्दा की अतुल सरांच्या सांगण्यातून की रासायनिक खतांमुळे खराब नाही झाली, तर रासायनिक खतांच्या चुकीच्या वापरामुळे, अतिरेक वापरामुळे.
तर हा एक पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरं, रासायनिक खतांचा जो काही उपलब्धता आहे ती पिकांना जास्तीत जास्त होण्यासाठी जैविकचं आपण वापर करणं रेकमेंडेशन गरजेचं करतो आहे. किंवा ते वापर करणं गरजेचं आहे. मला वाटतं त्याच्याविषयी आपण पुढे जाऊन अजून कोणत्या बोलूया. परिस्थितीत कधी वापरायचं ते त्याविषयी बोलूया. आता मला जो प्रश्न पडला की तुम्ही जसं उदाहरण दिलं की गहू आपण टाकला त्याचं चपातीत रूपांतर करायचं जैविक घटक काम करत असतात आणि ते पिकाला मिळत असतं. मी रासायनिक खत वापरलं, मी एक उदाहरण दिलं तर एक डीएपी मी वापरलं, मी शेणखत वापरलं आणि मी जीवाणूजन्य समजा नत्र उपलब्ध करणारे जीवाणू वापरले. तर या तिघांचा मी वापर केला. तर यातलं पिकाला काय मिळणार आहे? नत्रच मिळणार आहे की जैविक मधून वेगळा घटक मिळतोय, रासायनिक मधून वेगळा मिळतोय आणि जीवाणूतून वेगळा मिळतोय? हे कसं आपण समजायचं? नाही हे याच्यामध्ये म्हणजे एक चुकीची धारणा आपण म्हणू शकतो हम्म. की आपण सेंद्रिय टाकलं म्हणजे सेंद्रिय मधून सेंद्रिय पीक घेते अशातला असं भाग होणार नाही. असं होतच नाही. बरं. कधी पण शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या, पीक जे काय अन्नद्रव्य जमिनीतून उचलतं ते इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असतं, ओके. रासायनिक फॉर्म मध्येच असतं. हे लक्षात ठेवा. कधीही पीक जे आहे ते सेंद्रिय मधून म्हणजे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये उचलत नाही. त्या ऑर्गॅनिकचं तुम्हाला इनऑर्गॅनिक Inorganic मध्ये करावं लागतं. कन्व्हर्जनच व्हावं लागतं. किंवा इनऑर्गॅनिकच द्यावं लागतं. इनऑर्गॅनिक द्यावं हा, लागतं हा. आणि तेच पीक घेत असतं. म्हणजे समजा नत्र असेल तर नत्र जे आहे ते पीक जे आहे अमोनियकल किंवा नायट्रेट ह्याच फॉर्म मध्ये देतं. तुम्ही शेणखत वापरलं, शेणखत वापरल्यानंतर शेणखतामधला जो नत्र आहे तो तुम्हाला कन्व्हर्जन होऊन त्याचं मिनरलायझेशन होऊन ते जे आहे ते तुम्हाला नायट्रेट किंवा किंवा अमोनियकल ammoniacal. ह्या दोन फॉर्म मध्येच कन्व्हर्जन होऊन मग ते पिकाच्या मुळाद्वारे पिकाला मिळते. तेच युरियातून तेच अमोनियम तेच अमोनियातून, तेच युरियातून, तेच जैविक. आणि अतुल सर, म्हणजे हा विषय शेतकऱ्यांना खूप याची काळजी असं नाही, शेतीवर अवलंबून आहेत त्यांना बऱ्यापैकी याच्या गोष्टी माहिती आहेत, परंतु जे शहरात जी लोक बसलीत त्यांना खूप काळजी आहे की शेतीचं काय व्हायला लागले, वाढायला वापर लागले. वाढलाय. रासायनिकचा वापर वाढल्यामुळे आम्हाला कॅन्सर व्हायला लागलाय. खऱ्या अर्थानं इथं जो आपण जी चर्चा करतोय तर ही दोन्ही अनुषंगाने की रासायनिकचा वापर आपण करतोय तो मर्यादित स्वरूपात आणि त्याला जोड जी देतोय ती जैविकची किंवा सेंद्रियची, तर त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊया, सेंद्रियकडे येऊया. तर सेंद्रिय मधले आपल्याकडे काय पर्याय उपलब्ध आहेत आणि कोणता पर्याय चांगला आहे? म्हणजे मग आता परत माझ्याकडे 3 पर्याय आले, तर मी शेतकरी तर मी कोंबड खत निवडू, मी गांडूळ खत निवडू की मी शेणखत निवडू? कोणत्या खताकडे मी जाऊ? निश्चितच म्हणजे आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय पदार्थाचा वापर जो आहे हा. तो आपल्या जमिनीमध्ये करणं गरजेचंच आहे. फक्त की आता तुम्ही जसं म्हटले की तुमच्या म्हणजे शेतकऱ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय खतं असतात, जसं की गांडूळ खत असेल, शेणखत असेल किंवा कोंबड खत असेल किंवा पेंडीचं खत असेल. तर याच्यापैकी कोणतं खत आपल्याला वापरणं गरजेचं आहे, कुठल्या जमिनीसाठी कोणतं खत किंवा त्याची वापरण्याची पद्धत असेल, ती कधी कुठल्या वेळेला सेंद्रिय खताचा वापर आपण आपल्या जमिनीमध्ये करणं गरजेचं आहे. थोडक्यात त्याविषयी आपण जाणून घेऊया. जसं की शेणखत, आता तुम्हालाही माहिती आहे शेणखताचा वापर जर आपल्या जमिनीमध्ये करायचा असेल तर एक चांगलं कुजलेलं शेणखत जे आहे ते आपल्याला वापरणं गरजेचं आहे. जर शेणखत आपण कमी कुजलेलं वापरलं तर त्याचं जमिनीमध्ये गेल्यानंतर ते स्वतःची कुजण्याची प्रक्रिया पहिल्यांदा पूर्ण करत असतं आणि मग ते पिकाला लागू होतं. तर जसं म्हणजे शेणखत जे आहे ते कुजण्याची प्रक्रिया आपण म्हणतो 3.5-4 महिने लागतात चांगलं शेणखत कुजण्यासाठी. जमिनीमध्ये गेल्यानंतर काय होतं, जर आपण कमी कुजलेलं शेणखत टाकलं तर ते कुजण्याची प्रक्रियेला जो लागणारा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ते काय करतं, जमिनीमध्ये असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा जे काही अन्नद्रव्य असतील ते त्याच्या सेंद्रिय वापरून घेतात आणि त्याची जी कुजण्याची प्रक्रिया त्यासाठी त्याचं काम चालू होतं. तर आपलं जे काही पीक आहे, ज्या पिकामध्ये आपण त्याचा वापर करणार आहोत त्या पिकाला जे काही जमिनीमधले जे काही अन्नद्रव्य किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम त्याचा वापर कमी प्रमाणात होतो. तर आपल्याला शेतकरी बंधूंना मला हेच सांगणं गरजेचं आहे की चांगलं कुजलेलं शेणखत तुम्ही वापरा. आपण खत वापरतो त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याला आपल्याला लागणारी क्वांटिटी, आता शेणखत जर आपल्याला वापरायचं असेल जमिनीमध्ये त्याची क्वांटिटी आपल्याला जास्त प्रमाणात लागणार आहे ऍज कम्पेअर टू गांडूळ खत. गांडूळ खताची आपल्याला क्वांटिटी जी कमी लागते, पण शेणखताची क्वांटिटी आपल्याला जमिनीमध्ये वापरायची असेल जास्त प्रमाणामध्ये शेणखत पाहिजे. मग त्याची उपलब्धता शेतकऱ्यांनी बघितली पाहिजे की त्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये म्हणजे गांडूळ खत उपलब्ध असेल, शेणखत उपलब्ध असेल त्यानुसार निर्णय आपल्याला ठरवावं लागेल. दुसरी, आता शेणखतामध्ये आपण जर वापर केला तर आता थोडक्यात आपण नत्र स्फुरद पालाची मात्रा आपल्याला सेंद्रिय मध्ये पण बघणं गरजेचं आहे की आपण त्याचा वापर करतो तर कुठल्या खतामध्ये नत्र स्फुरद मात्रा म्हणजे किती प्रमाणामध्ये आहे ते आपलं बघणं गरजेचं आहे. जर आपण शेणखताचं बघितलं तर शेणखतामध्ये नत्र जे आहे ते 1 ते 1.5% नत्र असते. बरोबर. जे स्फुरद जे आहे ते 0.9% दरम्यान स्फुरद असते आणि पोटॅश जे आहे ते 1 ते 1.5%. म्हणजे जर आपण हा 3 जे काय आपण पर्याय बघितले त्या तिन्ही पर्यायामध्ये शेणखतामध्ये नत्र स्फुरद पालाची जी मात्रा आहे ती सर्वात कमी आहे, हे लक्षात घ्या. म्हणून त्याची क्वांटिटी आपण जास्त प्रमाणामध्ये वापरावं लागतं. परंतु ते आता वापरायचं कधी, आता शेणखत जे आपल्याला वापरायचे
ज्या वेळेला आपण अंतर म्हणजे सुरुवातीला म्हणजे लागवडीपूर्वी जे आपण जमिनीची मशागत करतो, हो. जमिनीची मशागत करण्यापूर्वी 1 ते 1.5 महिना जे आहे ते आपल्याला जमिनीमध्ये शेणखत टाकणं टाकणं गरजेचं आहे. म्हणजे ते चांगलं आणि म्हणजे मशागतीपूर्वी टाकलं म्हणजे ते ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये मशागत करतो एकसारखं, चांगलं एकसारखं मिक्स होतं आणि सर्व दूर पसरतं. शेणखताचा वापर करायचा का? म्हणजे शेणखत म्हणजे आपल्याला जर हलकी जमीन असेल त्या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला शेणखताचा वापर करायचा. ओके. हे लक्षात घ्या, आपल्याला कोणत्या जमिनीमध्ये शेणखताचा वापर करणं गरजेचं आहे. गांडूळ खत पेक्षा किंवा कोंबड खत पेक्षा जी जमीन आपली हलकी आहे तिथं आपल्याला पर्याय शेणखताचा निवडायचा आहे. कारण की शेणखत आपण जे जमिनीमध्ये टाकतो त्याचं बरेचसे फायदे आहेत. एक तर जमिनीची जी काही पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे, हलक्या जमिनीमध्ये किंवा वालुकामय जमीन असते त्या जमिनींमध्ये पाणी जे आहे ते म्हणजे दिल्यानंतर म्हणजे जमिनीतून वाहून जातो किंवा जमीन कोरडी होते, ते कोरडी होते, वाहून जाते. आणि मग ज्या वेळेला आपण काही खतं दिलेली असतील ती पण त्या पाण्याद्वारे निचरा होऊन जातो. त्यामुळं जी हलकी जमीन आहे त्या अशा जमिनींमध्ये तुम्ही शेणखताचा पर्याय निवडला पाहिजे. मग शेणखत ह्या जमिनीमध्ये टाकायचं जेणेकरून त्याची पाणी धरण क्षमता वाढणं. दुसरं म्हणजे जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो, आता शेणखत जे आपण टाकतो त्याचं तापमान थोडं जास्त प्रमाणामध्ये असतं आणि जमिनीमध्ये गेल्यानंतर जर चांगलं कुजलेलं शेणखत जर असेल तर ते जमिनीमध्ये जे आपण मगाशी चर्चा केली की अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जे जीवाणू आहेत त्यांची संख्या वाढवण्याचं काम जे आहे ते शेणखत चांगल्या प्रकारे करतं. म्हणजे आपल्याला कळालं की आपली जर हलकी जमीन असेल तर आपण शेणखताचा पर्याय वापरू शकतो आणि शेणखताचं तापमान वाढतं तर थंडीच्या कालावधीमध्ये आपण वापरू शकतो. आणि एवढंच की आपली जी काही म्हणजे एक आहे की कोंबड खत आपण जर विचार केला तर कोंबड खत उभ्या पिकामध्ये नाही टाकू शकत आपण, परंतु शेणखत जे आहे ते आपण उभ्या पिकामध्ये वापर करू शकतो. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला समजा लागवड केली आणि परत जर काही सेंद्रिय पदार्थाचा वापर त्याला करायचा असेल तर ते शेणखत आपण फळपिकामध्ये त्याचा वापर ते करू शकतात. हे झालं शेणखत आपल्याला कधी वापरायचंय आणि त्याच्यामधले म्हणजे असलेले अन्नद्रव्याचे घटक. दुसरा जो पर्याय आहे गांडूळ खत. आता आपल्याला माहिती की गांडूळ खत जे आहे ते तयार होण्याचा कालावधी फार कमी आहे. 3 ते 6 आठवड्यामध्ये ते गांडूळ खत तयार होत जातं. गांडूळ खताचा अशा जमिनीमध्ये वापर केला पाहिजे जी जमीन भारी जमीन आहे. लक्षात घ्या, भारी जमिनीमध्ये मी का म्हणतोय की भारी जमिनीमध्ये जर आपण म्हणतो ब्लॅक कॉटन सॉइल असेल किंवा जी जमीन कॉम्पॅक्ट आहे चोपण आहे अशा जमिनीमध्ये पिकाच्या मुळांचं एरेशन हे खूप महत्वाचं होत नसतं. तर ते एरेशन चांगल्या प्रकारे होण्यासाठी जर आपण गांडूळ खताचा वापर जर केला तर त्याच्यामधले जे गांडूळ आहेत ते जमिनीमध्ये गेल्यानंतर जे फिरणार आहेत पोकळी तयार करतात आणि मग त्या पोकळीमध्ये जी काही हवा आहे आणि पाणी आहे याचं जे गुणोत्तर आहे ते चांगल्या प्रकारे राहतं. म्हणजे जी काही पिकाची मुळं आहेत त्या ठिकाणी चांगली हवा आणि मिळाल्यामुळं जमिनीमधून जे काही अन्नद्रव्य आहे ते पिकाला चांगल्या प्रकारे मिळतात. मग हलक्या जमिनीमध्ये किंवा मग भारी जमिनीमध्ये तुम्ही गांडूळ खताचा पर्याय निवडू शकता. गांडूळ खतामध्ये नत्र स्फुरत पालाची मात्रा जर बघितली आपण शेणखतापेक्षा जास्त आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं नत्र जे आहे 2 ते 2.5% नत्र असते, 1 ते 1.5% तुमचं स्फुरद आहे आणि 1 ते 1.5% तुमचं पोटॅश आहे. तर या 3ची जी मात्रा आहे ENPK जे आहे, आता याचा वापर जसं आपण शेणखत म्हटलं 12, 15, 20 टनापर्यंत आपल्याला शेणखताचा वापर पर एकर करावा लागतो किंवा करावा लागतो. तसं तुम्ही जर गांडूळ खत बघितलं तर गांडूळ खताचा आपण 5 ते 10 टनापर्यंत वापर जरी केला तरी सफिशियंट होतं आणि ते म्हणजे पिकाच्या वाढीसाठी उत्तम मानलं जातं. दुसरं जे आहे कोंबड खत. आता कोंबड खताविषयी थोडंसं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती की कोंबड खत जे आहे हे थोडंसं गरम असतं आणि जे गरम खत जे आहे तर त्याचा वापर आपल्याला जर करायचा असेल तर निश्चितच तो आपल्याला लागवडीपूर्वी 1.5 ते 2 महिने आधीच करणं गरजेचं आहे. जर हे कोंबड खत चांगलं कुजलेलं नसेल आणि त्याचा वापर जर आपण उभ्या पिकामध्ये जर केला तर काय होतं ते पिकाचा पिवळेपणा येतो, पीक जळण्याची शक्यता असते कारण की त्याच्यामध्ये गरमी तेवढ्या प्रमाणामध्ये असते. त्याच्यामुळे लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, कोंबड खताचा जर तुम्हाला वापर जर करायचा असेल तर तो तुम्हाला पावसाळ्यामध्ये म्हणजे जसं पावसाळ्याचा सीझन चालू होतो त्याच्यापूर्वी तुम्ही चांगले मशागत करण्यापूर्वी तुम्ही कोंबड खताचा वापर करा. पाऊस पडल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी जी काही तापमान आहे, हीट आहे, ऊर्जा आहे ती थोडंसं कमी होते आणि त्याच्यानंतर जे तुम्ही पीक लावणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला जो आहे उपयोग तुमच्या पिकाला होणार आहे. आता कोंबड खतामध्ये आपण जे काही सेंद्रिय खत आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आपण आता 3 डिस्कस करतोय त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे आहे नत्र स्फुरद पालाची मात्रा याच्यामध्ये सर्वात जास्त असते कोंबड खतामध्ये. आपण नत्र जर बघितलं तर नत्र जवळजवळ 11% नत्र आहे त्याच्यामध्ये कोंबड खतामध्ये. फॉस्फरस जर बघितलं तुम्ही तर 9% फॉस्फरस
कोंबड खतामध्ये आहे. पोटॅश जर बघितलं पोटॅश 4% आहे. मात्रा जास्त आहे, प्रमाण पण प्रमाण कमी पण लागणार कमी आहे. लागणार आहे, मात्रा पण त्याच्यामध्ये जास्त आहे. भरपूर आहे. दुसरं याच्यामध्ये अजून 2-3 घटक जे आहे जे आपल्या पिकाला खूप महत्वाचे असतात. जे कॅल्शियम असेल किंवा सल्फर युक्त म्हणजे सल्फर अन्नद्रव्य जे म्हणजे लागणारी जी काही पिकं आहेत त्या पिकांसाठी हा खूप कोंबड खत उत्तम पर्याय आहे. चांगला पर्याय. ज्याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा 19% असते. ते सर जवळजवळ सल्फर जे आहे ते पण 4 ते 5% सल्फर कोंबड खतामध्ये तुम्हाला मिळतं. आणि बाकीचे जे मायक्रोन्युट्रिएंट आहेत ते सुद्धा तुम्हाला कोंबड खतामध्ये मिळून जातात. तर कोंबड खताचा पर्याय जो आहे, जर चांगलं कुजलेलं कोंबड खत आणि तुम्ही पावसाच्या दरम्यान जर खरीप हंगाम चालू होण्यापूर्वी जर वापरलं, निश्चितच तुमच्या जमिनीमध्ये त्याचा चांगला उपयोग होणार आहे. म्हणजे एकंदरीत शेणखत वापरायला रिस्क नाही, प्रमाण जास्त लागते, पण त्याच्या तुलनेमध्ये कोंबड खतात न्यूट्रिएंट खूप आहेत, परंतु त्याची काळजीपूर्वक वापर करणं हे गरजेचं आहे. करणं गरजेचं आहे. मग म्हणजे जे रासायनिकच्या बाबतीत आपण काळजी घेतो तशी सेंद्रियच्या बाबतीतही थोड्याफार प्रमाणात प्रमाणामध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागेल. गरजेचं आहे. कोणतं कधी वापरायचं, किती वापरायचं याविषयी. याविषयी शेणखतामध्ये म्हणजे आपण जर शेणखत वापरलं, आता तुम्हाला माहिती आहे शेणखत जे तयार होतं, हो. आता जे काही आपण तण म्हणतो, हो. तुम्हाला माहिती आहे शेणखत वापरल्यानंतर तणांचा प्रादुर्भाव हो, ही समस्या खूप तो असते. खूप येते हो. शेतकऱ्यांना. तर ती पण गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. जर त्यांच्या जमिनीमध्ये तणांचा प्रादुर्भाव जर आधी असेल, जास्त प्रमाणामध्ये असेल, तर शक्यतो शेणखत त्यांनी टाळावं. हो. गांडूळ खत असेल किंवा कोंबड खत असेल, याच्या माध्यमातून तणांचा जो काही येणारा आपल्या जमिनीमध्ये प्रादुर्भाव आहे तो कमी प्रमाणात येतो. कारण की त्या ठिकाणी तणांचं काय बीज वगैरे येतच नाही, राहतच नाही. त्याच्यामुळे तो एक तुम्हाला म्हणजे सेंद्रियचं जे आपण निवड करणार आहोत, हो. त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आजकाल शेणखताची उपलब्धता कमी झाली, परंतु जी पण उपलब्धता आहे तर शेतकरी घाबरतात तणांना. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, की त्याला पर्याय तुम्ही गांडूळ खताकडे जाऊ शकता. आणि मला असं वाटतं गांडूळ खत घरी बनवणंही काही फारसं अवघड नाही. थोडंसं आपण त्याच्याविषयी माहिती चेक केली, घरच्या घरी बनवू शकतो. आणि जमिनीमध्ये काडी कचरा जास्त असेल, ऊसासारखं पीक असेल, तर मला वाटतं गांडूळ खत हा सगळ्यात चांगला पर्याय आहे, की जेणेकरून ते जमिनीतलं सगळं कुजण्यासाठी मदत होईल. हो, नक्कीच. यानंतर आपण वळूया की रासायनिक खतांकडे. तर आता रासायनिक खतांमध्ये जर 2 प्रकार पाहिले, की आपलं एक दाणेदार 50 किलोच्या गोणीत किंवा 45 किलोच्या गोणीत आहे दाणेदार खते, आणि दुसरं जे पाहिलं तर नवीन पद्धतीने जे आपण प्रिसाइज फार्मिंग साठी वापरतो, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणतो किंवा विद्राव्य खत म्हणतो, जे की अगदी 5 किलो 10 किलोच्या बॅगमध्ये, अगदी 1 किलोच्या पॅकेटमध्ये पण आहे. तर मग यामध्ये आपण कोणतं कधी निवडावं, किंवा दाणेदार निवडणं संयुक्तिक आहे की वॉटर सोल्युबल कडे जाणं योग्य आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? निश्चितच म्हणजे तेजस सर कसं आहे, आपण जो काय आता बघितलं सेंद्रिय खताचा वापर बघितला, हो. त्याच्यामध्ये आता दुसरा जो मुद्दा आहे आपला रासायनिक खत. रासायनिक खतामध्ये आपले 2 पर्याय आहेत, एक तर बल्क फर्टिलायझर असेल किंवा वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असेल. तर याचं वापरायचं कधी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण याच्या आधी मला एक शेतकऱ्यांना सांगायचंय की कोणतंही आपण खत जे जमिनीमध्ये वापरतो, आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ते जमिनीमध्ये ज्यावेळेला आपण खत वापरणार आहे ते आपल्या पिकाला कधी मिळणार आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण जर आज खत वापरत असो आणि आपल्या पिकाला जे काही अन्नद्रव्य लागणार आहे त्याची गरज आपण ओळखून त्याचा जो काही कालावधी आहे तो ठरवला पाहिजे. जर आपण त्याच्यामध्ये आपण सक्सेस झालो तर निश्चितच आपण चांगलं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्या पिकाचं करणार आहे. म्हणजे जे वॉटर सोल्युबल आहे ते सुद्धा आज वापरलं तर आजच्या आज लागू होत नाही. ओके, त्याला पण वेळ लागतो. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया की बल्क फर्टिलायझर आपण टाकल्यानंतर ते आपल्या पिकाला कधी लागू होतात, म्हणजे त्याचं नियोजन आपल्याला करता येईल. वॉटर सोल्युबल फर्टिलायझर कधी लागू होतात, म्हणजे त्याचंही नियोजन आपल्याला त्या पद्धतीने करता येईल. एक थोडक्यात आपण युरिया जर पकडलं, युरियामध्ये जे 46% नत्र आहे सर्वांना माहिती आहे, याच्यामधला जो काही नत्र आहे तो आपण जमिनीमध्ये टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालू लागू व्हायला आणि 8व्या दिवशी संपतो. म्हणजे युरिया वापरायचा कधी हे आपल्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण जर एखादं पीक पेरत असेल, बी पेरत असेल, त्यावेळेला आपल्याला सुरुवातीला युरिया वापरायची गरज नाही, कारण की ते दुसऱ्या दिवशी लागू होणार आहे, 8व्या दिवशी संपणार. म्हणजे त्या पिकाला त्या बीला त्याची लगेच गरज नाहीये. ज्या वेळेला बी चांगलं उगवून होईल त्याच्यानंतर आपल्याला युरियाचा गरज आहे, त्याचा वापर त्यावेळेला आपण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे आपलं एसएसपी जी आहे, एसएसपी मधला जो फॉस्फरस आहे 16% फॉस्फरस त्याच्यामध्ये आहे, तो जो फॉस्फरस आहे आपला 26व्या दिवशी त्याचं लागू होतो. म्हणजे आज आपण जर फॉस्फरस एसएसपी जमिनीमध्ये टाकला तर तो आपल्या पिकाला 26व्या दिवशी तो पिकाला लागू व्हायला चालू होतो. 26व्या दिवशी लागू होतो आणि 10 ते 15 दिवसामध्ये म्हणजे 36 ते 40 दिवसामध्ये तो संपून जातो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या पिकाला जी काही स्फुरदाची गरज आहे त्याच्या आधी आपल्याला तो 26 दिवस आधी आपल्याला टाकायचं आहे. म्हणूनच बऱ्यापैकी सिंगल सुपर फॉस्फेट किंवा आपलं जे गोळीचं खत आहे तर ते शेतकरी बेसलला वापर. याचं कारण हेच आहे, जसं की आपलं पोटॅश सुद्धा, पोटॅश मध्ये 60% आपलं पोटॅश असतं,
त्याचा सुद्धा वापर जो आहे तो आपल्याला सुरुवातीला का करणं गरजेचं आहे. आज जर आपण पोटॅश टाकलं तर त्याचा 45 दिवसानंतर ते लागू होतं, पिकाला लागू होतं आणि 65 ते 70 दिवसामध्ये ते संपून जातं. म्हणजे आपल्याला जे काही आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करणार आहे, बल्क फर्टिलायझर म्हणजे नत्र, स्फुरद, पाला जर आपण पकडले, त्याच्यामध्ये युरिया, SSP आणि पोटॅश, MOP जर आपण पकडलं तर सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे आपल्याला बेसललाच वापरायचे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं ते कधी लागू होणार आहे. आणि युरिया जो आहे आपल्याला ज्या वेळेला बीज उगवून येईल त्याच्यानंतर आपल्याला दुसरा जो डोस टाकणार आपण तो आपण युरियाचा टाकायचा आहे. आणि युरिया वापरताना सुद्धा त्याचं आपल्याला स्प्लिट ऍप्लिकेशन करायचं आहे. एकदा सर्व वापरायचं नाही, कारण की तो दुसऱ्या दिवशी चालू होतो, 8व्या दिवशी संपतो. म्हणजे आपण जर टप्प्याटप्प्याने वापरलं त्याचं तर निश्चितच उपलब्धता आहे, लॉंग टर्म आपण म्हणतो पिकाला जी काही नत्राची उपलब्धता आहे ती होत राहणार आहे. आता याच्यात एक महत्वाचा मुद्दा की काही शेतकऱ्यांची धारणा आहे की युरियाच्या वापरामुळे किंवा अतिरिक्त नत्राच्या वापरामुळे पिकावर कीड किंवा रोग जास्त येतात किंवा लवकर बळी पडतं. तर हे याचं तथ्य किती आणि याला उपाय काय, जर हे टाळायचं असेल तर काय करू शकतो? निश्चितच म्हणजे तुम्ही महत्वाचा मुद्दा बोलले. आपण युरियाचा वापर जे जास्त प्रमाणामध्ये केल्यानंतर निश्चितच झाडामध्ये जे आहे रोग किडीचा प्रादुर्भाव येतो. त्याचं कारण असं आहे, युरियामध्ये जो नत्राचा फॉर्म आहे तो अमाइड फॉर्म आहे, लक्षात घ्या, अमाइड फॉर्म आहे. पीक जे म्हणजे नत्र जे घेतं ते नायट्रेट फॉर्म मध्ये घेतं, अमोनिया केला असेल किंवा नायट्रेट फॉर्म हा जो आहे हा पिकाला सर्वात आवडता फॉर्म आहे, जो त्या फॉर्म मध्ये म्हणजे नत्र जे आहे पीक उचलत असतं. अमाइडचं जे युरिया टाकतो आपण, अमाइडचं कन्व्हर्जन तुमचं अमोनियामध्ये होतं, अमोनियाचं कन्व्हर्जन तुमचं नायट्रेटमध्ये. आणि हे टाकल्यानंतर पिकामध्ये जी काही नत्राची मात्रा, नायट्रेटची मात्रा वाढणार आहे पिकामध्ये तुमच्या, ती वाढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा लुसलुशीतपणा येतो. प्लस त्याच्यामध्ये जे काही विरघळणारे स्वरूपातले जे ग्लुकोनेट फॉर्म जो आहे तो युरियाच्या वापरामुळे पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये येतं. आणि मग रोग आणि किडीला ते जे अट्रॅक्ट करतं, ते रोग कीड त्या याच्यामध्ये आकर्षित होतात. आणि ज्या वेळेला रोग कीड आपल्या पिकाच्या पानांवर येतात त्यावेळेला ते ग्लुकोनेट किंवा विरघळलेल्या फॉर्म मधला नत्र जो आहे तो पिकामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी रोग आणि कीड जी आहे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. याचा उपर आपण अमोनियम सल्फेट हा एक पर्याय आहे. म्हणजे याला पर्याय समजा नत्र खताचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर अमोनियम सल्फेट हा एक उत्तम पर्याय आहे. याच्यामध्ये कसं आहे की ज्या जमिनीचा पीएच जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये आहे, म्हणजे 8, 8.5चा पीएच आहे, त्या जमिनीमध्ये आपण जर नत्राचा वापर केला तर तो जे नत्र आहे ते आपल्या पिकाला तेवढ्या प्रमाणामध्ये लागू होत नाही. मग अशा केसमध्ये आपल्याला काय आहे, अमोनियम सल्फेट हा एकदम चांगला पर्याय आहे. ज्या जमिनीचा पीएच जास्त आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही अमोनियम सल्फेटचा वापर करू शकता. अमोनियम सल्फेट मध्ये काय आहे, 2 अन्नद्रव्य आहेत. एक तर तुमचं नत्र आहे, 20% तुम्हाला नत्र मिळतं. दुसरं जे आहे सल्फर, ते जवळजवळ 23% सल्फर जे आहे तुम्ही अमोनियम सल्फेट मुळे आपल्या पिकाला मिळत असतं. सल्फरची मात्रा त्याच्यामध्ये असल्यामुळं जी सल्फर लव्हिंग क्रॉप्स आहेत, जे तेलवर्गीय पीक म्हणतो आपण, त्या जमिनीमध्ये अमोनियम सल्फेटचा वापर केल्यानंतर निश्चितच त्याचा फायदा जो आहे तो आपल्या पिकाला ऍडिशनल होणार आहे. आता हे अमोनियम जे काय आपण अमोनियम सल्फेट म्हणतो याचा वापर जमिनीमध्ये आपल्याला करायचा आहे. तो कधी करायचा, ते केल्यानंतर आपल्याला युरिया असू दे किंवा अमोनियम सल्फेट असू दे, दोन्हींचा वापर केल्यानंतर शेतकरी बंधूंनी लक्षात घ्या, आपल्याला पाणी लगेच देणं गरजेचं आहे. म्हणजे वापर केला गेला पाणी, कारण की तुम्हाला मी सांगतो याचं कन्व्हर्जन कसं असतंय, युरिया अमाइडचं कन्व्हर्जन अमोनियकल फॉर्म मध्ये होतं, अमोनियाचं नायट्रेट मध्ये. जे अमोनिया फॉर्म आहे हा वायू आहे, लक्षात घ्या, वायू आहे तो हवेमध्ये उडून जातो किंवा पाण्यातून लीच होऊन जाऊ शकतो. तर याच्यामुळं आपल्याला ही दोन्ही खतं दिल्यानंतर लगेच पाणी देणं गरजेचं आहे. पाणी दिल्यामुळे काय होतं, ते अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्रेट मध्ये होण्याची क्रिया जी आहे ती फास्ट होते. जी काही नायट्रोसोमोनस बॅक्टेरिया याच्यामुळे ती क्रिया जी आहे ती फास्ट होते आणि नायट्रेट मध्ये रूपांतर होतं आणि झाडाला नत्र मिळतं. म्हणजे तुम्हाला एक 2 पर्याय मी नत्राच्या बाबतीत सांगितलं. खूप महत्वाची गोष्ट होती. म्हणजे माझ्या मनात अशी आतापर्यंतची भावना की युरिया सगळ्यात स्वस्त आहे, मग युरिया वापरणंच योग्य आहे आणि अमोनियम सल्फेट हे महाग आहे तुलनेने, तर मग अमोनियम सल्फेट टाळावं. तर त्याचं उत्तर मला खऱ्या अर्थानं मिळालं की अमोनियम सल्फेटचे फायदे तसेच आहे, अमोनियम सल्फेटमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते कमी आहेत आणि युरियाचे दुष्परिणाम हे थोडेसे जास्त आहेत. त्यामुळे आपण शक्य झालं तर एकदा तरी अमोनियम सल्फेट आणि एकदा तरी युरिया असा जरी मार्ग निवडला तरी तो योग्य राहील. आता हे नत्र खताच्या बाबतीत झालं. सिंगल सुपर फॉस्फेट आणि माझ्याकडे DAP असे 2 पर्याय आहेत. तर मग मी सिंगल सुपर फॉस्फेट, तुम्ही म्हणता
लागवडीच्या आधी किंवा बेसल डोस मध्ये वापरायचं, आणि डीएपी जे तर ते मी लागवडीनंतर किंवा टॉप ड्रेसिंगला वापरायचं. यातही परत खर्चाची तुलना पाहता त्याचे कसे फायदे काय, कधी लागू होतं याविषयी आपण काही सांगू शकता? निश्चितच. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आता आपण बल्क फर्टिलायझरची चर्चा करतोय आणि त्याच्यामध्ये जे काही अन्नद्रव्य आहे ते कधी पिकाला उपलब्ध होतात याविषयी आपण चर्चा करतोय. आणि त्याच्यातून की आता फॉस्फरस आपल्याला एसएसपी वापरायचं की डीएपी, या तिन्हींची आपण चर्चा आता आपण या ठिकाणी करूया. की जे एसएसपी आहे, एसएसपी टाकल्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की 26व्या दिवशी लागू होतं आणि ते 35 ते 40 दिवसाला बंद होतं. एसएसपी मध्ये सल्फरच्या म्हणजे आपल्या फॉस्फरसच्या बरोबर दोन अजून अन्नद्रव्य आहेत, ते म्हणजे कॅल्शियम आणि सल्फर. हे दोन अन्नद्रव्य आपल्याला एसएसपी द्वारे मिळतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला डीएपी मध्ये आपल्याला दोन अन्नद्रव्य आहे, एसएसपी मध्ये 3 अन्नद्रव्य आहे. डीएपी मध्ये जे आहे ते आपलं नत्र आहे 18% आणि 46% आपलं फॉस्फरस आहे किंवा स्फुरद आहे. डीएपी मधला जो नत्र आहे तो तुमचा दुसऱ्या दिवशी टाकल्यानंतर चालू होतो, 8व्या दिवशी संपतो. म्हणजे जे युरियाच्या बाबतीत घडतं ते डीएपीच्या बाबतीत घडतं, नत्राचं. परंतु जो स्फुरद आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एसएसपी मधला स्फुरद 26व्या दिवशी चालू होतो, परंतु डीएपी मधला जो स्फुरद आहे तो 10व्या दिवशी चालू होतो. 10व्या दिवशी तुमचा स्फुरद चालू होतो आणि 30-32व्या दिवशी तो स्फुरद संपतो. म्हणजे आपल्याला डीएपीचा वापर कुठं करायचा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. की ज्या वेळेला आपण टाकल्यानंतर समजा आपण रोप वगैरे लावतोय किंवा आपण रोप लावल्यानंतर ज्या वेळेला रोप लागवड केल्यानंतर फॉस्फरसची मात्रा आपल्याला सुरुवातीला का गरजेची असते की फॉस्फरसमुळे मुळांची वाढ होणार आहे. मग ज्या वेळेला आपण बेड प्रिपरेशन करणार आहे त्या बेडमध्ये जर आपण डीएपीचा वापर जर केला सुरुवातीला, तर निश्चितच त्यातला जो फॉस्फरस आहे तो 10व्या दिवशी लगेच पिकाला लागू व्हायला, म्हणजे पुनर्लागवड असेल तर योग्य असेल तर एसएसपी तुम्हाला चांगला मार्ग आहे. पुनर्लागवड केली तर तुम्ही डीएपीचा वापर निश्चितच करू शकता. दुसरं, डीएपी आणि एसएसपी याच्यामध्ये मेजर जो एक फरक आहे की यांचा पीएच लक्षात घेते सर. शेतकरी बंधूंनो, या दोन्ही खतांचा जो पीएच आहे त्या पीएच वर आपल्याला कुठल्या जमिनीमध्ये खत वापरणं गरजेचं आहे हे लक्षात ठरवायला लागेल. या एसएसपीचा जो पीएच आहे 6 ते 6.5 पीएच आहे, या खताचा पीएच खूप कमी आहे. आणि डीएपीचा जो पीएच आहे तो 8% 8.1 जो आहे तो डीएपीचा पीएच आहे. मग याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ज्या जमिनींचा पीएच जास्त आहे त्या जमिनीमध्ये आपल्याला एसएसपी ची निवड करायची, डीएपी टाळायचे, कारण की एसएसपी ची जी पीएच आहे तो कमी आहे. ज्या जमिनीमध्ये पीएच जास्त आहे त्या जमिनीमध्ये आपण जे आहे डीएपीचा वापर टाळायचा, जेणेकरून आपल्याला जे काय पीएच मध्ये म्हणजे प्रॉब्लेम टाळता येईल. कॅल्शियम कार्बोनेट, जर चुनखडीयुक्त जमीन असेल तर माझं शेतकऱ्यांना निवेदन असेल की चुनखडीयुक्त जमिनीमध्ये तुम्ही एसएसपीचा वापर टाळावा. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहेच आहे. दुसरं, जे जमिनीमध्ये आपल्या अधिकचा जो कॅल्शियम कार्बोनेट आहे जो चुनखडीयुक्त याच्यामध्ये असतो तो आणि हा फॉस्फरस आहे त्याचा संयुग होऊन परत कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं, जे जमिनीमध्ये फिक्स होऊन जातं. तर माझं एक म्हणणं राहील की ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा जास्त आहे त्या जमिनीमध्ये शक्यतो तुम्ही एसएसपीचा वापर टाळावा. त्या जमिनीमध्ये मग तुम्ही डीएपीचा वापर करू शकतो. हे दोन खतं झाली. त्याच्यामध्ये आपण 10-26-26 असेल किंवा 12-32-16 असेल, ही देखील आपण बेसल 20-20 आहे, ही देखील आपण बेसलला वापर करतो. त्याच्यामधला सुद्धा नत्र आणि स्फुरद आणि पालाश जो आहे याचा देखील जो उपलब्ध होण्याचा कालावधी पण थोडक्यात मी शेतकऱ्यांना सांगतो. नत्र जे आहे सेम 2 ते 8 दिवसाला चालू होतं आणि 8व्या दिवशी संपतं. याच्यामधला जो स्फुरद आहे 10-26 आणि 20-20 किंवा 24-24 याच्यामधला जो फॉस्फरस आहे तो 10व्या दिवशी चालू होतो आणि 32व्या दिवशी संपतो. पण 12-32-16 मधला जो फॉस्फरस आहे तो आपला थोडा लवकर चालू होतो फॉस्फरस. म्हणजे 8व्या दिवशी 9व्या दिवशी तो फॉस्फरस चालू होणार आहे आणि 15व्या दिवशी 20व्या दिवशी तो फॉस्फरस संपणार आहे. पोटॅश जो आहे तो सर्वांमधला कुठलाही खतामधला तुम्ही पोटॅश घ्या तो 45 दिवसामध्ये चालू होणार आणि 60-65-70 दिवसामध्ये तो संपणार आहे. त्याच्यामुळं हे जे खतांचं नियोजन तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला तुमच्या जमिनीचा पोत काय आहे, तुमच्या जमिनीचा पीएच काय आहे, त्याच्यानुसार तुम्हाला हे बल्क फर्टिलायझर निवडणं फार गरजेचं आहे. आता जसा मुद्दा इथं आला होता की स्फुरद उपलब्ध करून देण्यासाठी किंवा स्फुरदची पूर्तता करण्यासाठी आपण एसएसपी निवडलं की डीएपी निवडलं, तर सरांनी अगदी काय म्हणतो त्याला आपण निर्विवाद सांगितलं की जिथं पीएच जास्त आहे तिथं आपण एसएसपीच्या बरोबर जायचं आणि जिथं पीएच कमी आहे तिथं डीएपी वापरायचे, किंवा चुनखडी युक्त जमीन असेल तर डीएपी कडे जायचे आणि इतर जमिनीत आपण एसएसपी कडे जायचे. मग असाच प्रश्न
पोटॅशच्या बाबतीत आपल्याकडे दोन पद्धतीचा पोटॅश आहे, एक एमओपी आहे, एक एसओपी आहे. बरोबर. एमओपी मला स्वस्त वाटतं म्हणून मी एमओपी ची निवड करावी. एसओपी महाग आहे तर मी एसओपी टाळावं. परंतु एमओपी मध्ये टक्केवारी पण पोटॅशची जास्त आहे. मग असं का की टक्केवारी जास्त आहे पण खत स्वस्त आहे आणि एसओपी मध्ये म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश मध्ये टक्केवारी कमी आहे आणि खत महाग आहे. तर याचं काय कारण किंवा या दोन पैकी मी कोणतं निवडू, तर याविषयी एकदा बोलूया आपण. निश्चितच. आता पहिला एक मुद्दा आपण बघूया की महाग का हा. आहे, याच्यावर आपण बोलू. नंतर आपण त्याचा उपयोग, फायदे वगैरे त्याच्यानंतर जाऊ. महाग काय आहे? जे एमओपी असतं शेतकरी बंधूंनो, एमओपी जे आहेत त्याच्या खाणी असतात आणि त्या खाणीमधून ते खत काढलं जातं आणि डायरेक्ट शेतकऱ्यांना आपण म्हणजे जे काय आपण खतामध्ये ते त्याचा वापर करतो. त्याच्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही. त्याच्यामुळे खाणीतून डायरेक्ट आपण जे तयार करतो आणि जमिनीमध्ये वापर करतो. आणि एसओपी जे आहे, एसओपी जे काय पोटॅश खाणीतून आपण काढतो त्याच्यावरती सल्फ्युरिक ऍसिडची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर ते त्याचं एसओपी तयार होतं आणि मग ते आपण मार्केटमध्ये विकतो. मग त्या खतावरती प्रक्रिया होत असल्यामुळे ते खत थोडस महाग आहे आणि एमओपी जे आहे ते स्वस्त आहे, कारण की ते डायरेक्ट खाणीतून आपण आपल्या पिकामध्ये येतं. म्हणून हा एक प्राइस मधला फरक आहे. दुसरं, एमओपी वापरलं पाहिजे की एसओपी वापरलं पाहिजे. पहिलं तर एमओपी मध्ये काय आहे, एमओपी मध्ये 60% आपलं पोटॅश आहे. एमओपी मध्ये दुसरा एक घटक आहे क्लोराईड. लक्षात घ्या, एमओपी म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये क्लोराईड हा एक ऍडिशनल घटक त्याच्यामध्ये आहे. एसओपीचं जर आपण बघितलं तर एसओपी मध्ये पोटॅश जे आहे ते 50% आहे आणि सल्फरची मात्रा जी आहे 17 ते 18% सल्फरची मात्रा एसओपी मध्ये असते. एसओपी मध्ये क्लोराईडचा अंश नसतो, बिलकुल नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला आपण एसओपी निवडायचं की एमओपी निवडायचं हे जर ठरवायचं असेल तर आपण पीक कोणतं लावतोय हे ठरवणं गरजेचं आहे. जे पीक क्लोराईड सहिष्णू पीक आहे किंवा सहनशील पीक आहे अशा पिकांमध्ये तुम्ही एमओपीचा वापर करू शकता. जसं मक्का पीक असेल किंवा शुगर केन असेल किंवा सोयाबीन, या पिकामध्ये क्लोराईड सहनशील करण्याची क्षमता आहे. म्हणून अशा जमिनीमध्ये तुम्ही एमओपीचा वापर किंवा अशा पिकांमध्ये तुम्ही एमओपीचा वापर करू शकता. परंतु एमओपी मध्ये क्लोराईड असल्यामुळं ज्या जमिनीमध्ये, लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो मी काय म्हणतोय, ज्या जमिनीमध्ये सोडियमची मात्रा जास्त आहे अशा जमिनीमध्ये तुम्ही एमओपी टाळायचं, कारण की त्याच्यामध्ये असलेलं क्लोराईड आणि हे सोडियम दोन्ही एकत्र येतं. सोडियम क्लोराईड तयार होतं. सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं मीठ आहे आणि मीठ जे जमिनीमध्ये जास्त, क्षारता जास्त होते, जे काय अन्नद्रव्य आहे ते फिक्स होऊन जातात, पिकाला मिळत नाही. म्हणजे हे तुम्हाला म्हणजे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमच्या जमिनीमध्ये जर सोडियमची मात्रा जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये एमओपी वापरायचं नाही. दुसरं एक, जी जमीन भारी आहे, लक्षात घ्या, जी जमीन भारी आहे अशा जमिनीमध्ये देखील तुम्ही एमओपीचा वापर थोडा टाळावा. याचं कारण मी सांगतो तुम्हाला. एमओपी मध्ये क्लोराईड आहे. आपण जमिनीमध्ये टाकल्यानंतर जी भारी जमीन आहे त्याच्यामध्ये लिचिंग म्हणजे पाणी वाहण्याची क्षमता जमिनीमधून जाण्याची कमी असते. मग अशा वेळेला काय होतं की जमिनी एमओपी मधलं जे क्लोराईड आहे ते त्याच ठिकाणी जमिनीमध्ये अडकून राहतं. ते खाली निचरा त्याचा होत नाही. म्हणजे शक्यतो ज्या भारी जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये तुम्ही जे काही एमओपीचा वापर आहे तो थोडासा टाळावा. त्या ठिकाणी तुम्ही एसओपी वापरलं तर अधिक चांगलं. एसओपी मध्ये जे आपण मगाशी बघितलं की दोन अन्नद्रव्य आहेत, एक तर पोटॅश आणि सल्फर. हे दोन अन्नद्रव्य आपल्या एसओपी मध्ये आहेत. एसओपी वापरायचं कधी, ज्या जमिनीमध्ये मगाशी मी म्हटलं ज्या जमिनीमध्ये सोडियम आहे त्या जमिनीमध्ये तुम्हाला एमओपी वापरायचं नाही, तिथे एसओपी वापरायचं. ज्या जमिनीचा पीएच जास्त आहे अशा जमिनीमध्ये तुम्ही एसओपीचा वापर करायचा. लक्षात घ्या, एसओपीचा वापर ज्या जमिनीमध्ये पीएच जास्त आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही एसओपीचा वापर करा. कॅल्शियम कार्बोनेट चुनखडी ज्या जमिनीमध्ये जास्त आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही एसओपीचा वापर करू शकता. आपली जी काही भाजीपाला पिकं आहेत किंवा जी काही फळ पिकं आहेत ज्या पिकांना क्लोराईड म्हणजे वापरल्यानंतर किंवा क्लोराईड मुळे टॉक्झिसिटी येऊ शकते अशा पिकांमध्ये शक्यतो तुम्ही एमओपी टाळावं. एसओपीचा वापर अशा पिकांमध्ये तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जे काय आहे पोटॅश बरोबर सल्फर मिळणार आहे आणि सल्फर मिळाल्यानंतर काही पिकांना सल्फरची पण जसं तेलवर्गीय गरज असते ते ऍडिशनल एक अन्नद्रव्य त्या पिकाला मिळणार आहे आणि त्याचा बेनिफिट त्या पिकामध्ये होणारच आहे. दोन्ही म्हणजे आता तुम्ही एमओपी टाकल्यानंतर पोटॅशची उपलब्धता जसं तुम्हाला मगाशी म्हटलं 45 दिवसाला चालू होणार आहे आणि 60-65 दिवसाला लागणार आहे. एसओपी जे आहे एसओपी मधलं पोटॅश लवकर लागू होतं. हा एक फायदा तुम्हाला आहे. ज्या शेतकऱ्यांना म्हणजे आपल्याला 15-20 दिवसानंतर माल काढायचा आहे किंवा मार्केटला न्यायचा आहे
त्याच्या आधी जर पोटॅशची गरज आहे त्यांनी एमओपीचा वापर केला नसेल हो. आणि पोटॅशची आपल्या जमिनीला गरज आहे किंवा पिकाला गरज आहे तर त्या तिथं ठिकाणी ते तुम्ही वापर- एसओपीचा वापर करायचा, एमओपीचा वापर तुम्ही टाळायचा. कारण की 15 ते 20 दिवसानंतर टाकल्यानंतर लगेच तुमचा एसओपी जे आहे ते चालू होणार आहे ओके. किंवा 10-15 दिवसानंतर चालू होतं आणि एक 25-30 दिवसामध्ये ते संपून जाईल. संपून जातं. म्हणजे ज्या पिकाला लगेच पोटॅशची 10-15 दिवसानंतर गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही एसओपीचा पर्याय निवडू वापरावा. शकता. म्हणजे ज्या जमिनी खराब जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये एसओपी वापरा. हो. ज्या जमिनीमध्ये सोडियमचं प्रमाण आहे त्या जमिनीमध्ये एसओपी तुम्ही वापरू शकता किंवा कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही एसओपीचा वापर करू शकता. हे त्याच्यामुळं म्हणजे जरी म्हणजे एसओपीची महाग जरी असलं तरी त्याचे फायदे जे फायदे आहेत जास्त आहेत. जास्त प्रमाणामध्ये आहेत. आता जसं तुम्ही सांगितलं की जे एमओपी सहन करणारी पिकं आहेत, तर एमओपी मुळे प्रॉब्लेम येणारी अशी काही एखाद दोन पिकं सांगू शकता का? किंवा ती जी टॉक्झिसिटी तुम्ही बोलताय म्युरेट ऑफ पोटॅश वापरल्यामुळे, जसं तर ती थोडक्यात बाबा टॉक्झिसिटी काय असते? नाही, जसं की द्राक्ष पीक आहे, हो, हो. द्राक्ष असेल किंवा केळी पीक केळी असेल, पीक हा. असेल, हम्म. ज्याला म्हणजे हे जे क्लोराईडचं प्रमाण जर जास्त झालं हा. तर पानांवरती किंवा याच्यावरती स्कॉर्चिंगचं जे प्रमाण आहे तर ते ते जास्त जाणवतं. प्रमाणात जाणवतं. तर मग हे क्लोराईड जे आहे सहिष्णू म्हणजे कडा जे आहे त्या कडा करपणं, पानांच्या कडा कडा करपतात. बरोबर. करपणं, बरोबर. हे असे काही जे काही म्हणजे आपण निदान म्हणतो आपण ते करू शकतो की जास्त प्रमाणामध्ये क्लोराईडचं जर झालं तर ते पानांवरती किंवा पानांच्या कडावरती जे करपण्याचं जे काही चिन्ह आहे ते जाणून आपण त्याच्यावरती मग याच्यातून मला एक असं जाणवलं की ज्यावेळेस शेतकरी डोस टाकतात, म्हणजे शेतकरी म्हणतात की भरखतं द्यायची किंवा डोस टाकायचा आहे किंवा सल्फेट टाकायचे, काही अनेक भागामध्ये वेगवेगळे त्याला नावाने ओळखलं जातं. मग यावेळेस एकच कोणतं तरी खत, म्हणजे मला जर समजा मला 4 बॅग टाकायच्या आहे, एक एक कोणतंही पीक मी घेतलंय 4 बॅग मला टाकायच्या आहे, तर योग्य राहील की मी ह्या खताची एखादी बॅग, त्या खताची एखादी बॅग, ह्या खताची एखादी, वेगवेगळ्या जर मी बॅग घेतल्या तर मला लागू होण्याचं दिवस आणि लागू होण्याचं प्रमाण बदलेल, तो मला फायदा होईल की मी एकाच प्रकारचं खत चारीच्या चारी बॅग वापरणं योग्य राहील, याविषयी आपण काय सांगाल? तुम्ही असं नियोजन करू शकता. ज्या खतामधला समजा नत्रज, स्फुरद, पालाश, समजा आता आपण नत्राचं जाऊ द्या पण स्फुरद आणि पालाश हो. या दोन गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं, आपण अशी खत निवडू शकतो वापरल्यानंतर. जसं डीएपी मागाशी तुम्हाला हो, मी हो. सांगितलं, वापरल्यानंतर 10-15 दिवसामध्ये त्याचा स्फुरद जो आहे तो तो लागू मिळतो. व्हायला चालू होतो. किंवा 12-32-16 आहे हो. त्याचा स्फुरद सगळ्यात लवकर होतो. लवकर चालू होतो. डीएपी असेल किंवा 10-26 असेल त्याचा थोडासा लेट उशिरा चालू होतो. ओके. मग तुम्ही याचं मिक्सिंग करू शकता. करू शकतो. म्हणजे समजा तुम्हाला 2 10-26 बॅग वापरायच्यात तर एक तुम्ही 12-32 घेऊ शकता, एक आणि 10-26 घेऊ शकता, जेणेकरून स्फुरद जे आहे या 12-32 मध्ये तुमचं लवकर लागू होईल. हो. आणि त्याच्यानंतर जे काही 10-26 मधलं स्फुरद आहे ते थोडंसं लेट लागू होईल. म्हणजे लॉंग टर्म स्फुरदची जी काय रिक्वायरमेंट आहे तुमच्या पिकाला तर ती होत मिळून जाईल. जाईल. आता हे झालं तुम्ही बेसलमध्ये. हो. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप आहे हो. तर त्यांनी या गोष्टीकडे न जाता त्यांनी एक बेसलला सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे काही आपल्याला बेड भरण्यासाठी जी काही बल्क फर्टिलायझर लागणार आहे दाणेदार, तर ते वापरायची. तेवढीच वापरायची. आणि त्याच्यानंतर तुमच्या विद्राव्य खताचा वापर करून तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगल्या हो. प्रकारे करू शकता. नाही, विद्राव्य खत या मुद्द्याकडे पण येऊया, पण त्याही पूर्वी मग मला असं वाटतं की विद्राव्य खतही परत महाग आहेत. मग यातली आतापर्यंत आपण जी चर्चा करत होतो, जसं की युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहे, एसएसपी आहे, डीएपी आहे, 10-26-26 आहे, म्युरेट ऑफ पोटॅश आहे, सल्फेट ऑफ पोटॅश आहे, यातलं कोणतं मी विद्राव्य खत म्हणून वापरू शकतो? म्हणजे ठिबकद्वारे मी याच्यातलं कोणतं देऊ शकतो का, जेणेकरून माझं ही सबसिडाइज फर्टिलायझर आहेत, म्हणजे शेतकऱ्यांना याच्यावर काही ना काही अनुदान सरकार देतं, म्हणून याच्या किमती नियंत्रणात आहे, जे वॉटर सोल्युबल मध्ये होत नाही. भावना अशी प्रश्न विचारण्यामागची की मला खर्च टाळायचा असेल तर यापैकी मी कोणतं निवडू शकतो का? निश्चितच. म्हणजे असे काही बल्क फर्टिलायझर आहेत की जे पाण्यामध्ये विरघळतात हो. आणि ड्रीपद्वारे शेतकरी देऊ शकतो. देतात. म्हणजे अशी म्हणजे प्रॅक्टिस मार्केटमध्ये आहे, शेतकरी करतात. जसं की तुमचं युरिया असेल, हो. युरिया सुद्धा पाण्यामधून विरघळून शेतकरी देऊ शकतो. ड्रीपद्वारे देतात. हम्म. 24-24 महादनचं 24-24 एक खत आहे, एकदम चांगल्या प्रकारे ते पाण्यामध्ये विरघळतं हो. आणि ड्रीपद्वारे ते जाऊ शकतो. जाऊ शकतं. म्हणजे आपल्याला समजा 50 किलोची 24-24 बॅग एकदम टाकायची आहे. हो. त्याच्यापेक्षा ज्या शेतकऱ्याकडे ड्रीप आहे तो 10 ते 15 किलो एका वेळेला ते पाण्यामध्ये मिक्स करून भिजत ठेवून त्याचं जे काही पाणी ड्रीपद्वारे सोडू ते शकतो. म्हणजे 50 किलोची जी खत आहे तो 3 बॅग जो आहे तो 3 वेळेला जे काही 24-24 तो सोडू शकतो 5 ते 10 दिवसाच्या अंतराने. म्हणजे हो. टप्प्याटप्प्याने सोडून देऊ त्याचा शकतो. वापर आणि अधिक चांगला रिझल्ट जो आहे, जो डायरेक्ट टाकण्यापेक्षा जर ड्रीप असेल शेतकऱ्याकडे तर माझं तर पण त्याने त्यांना देऊ शकतो. रिकमेंडेशन तेच राहील की तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर निश्चितच त्याचा फायदा त्यांच्या पिकाला होणार आहे. अमोनियम सल्फेट झालं, हो. हे सुद्धा पाण्यामध्ये विरघळून तुम्ही ड्रीपद्वारे ठिबकने देऊ शकता. डीएपी आहे, 10-26 आहे, 12-32 याचा म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये ड्रीपद्वारे तुम्ही वापर करू नये. ओके. ते विरघळणार विरघळणार नाही. ओके. तुम्हाला ते जमिनीमध्ये आपल्या बेडमध्ये टाकूनच तुम्हाला त्याचा वापर वापर करायचा. आणि पोटॅशचा जो स्रोत आहे मग त्यातला म्युरेट किंवा त्याच्यामध्ये सल्फेट? पोटॅशमध्ये एसओपी जे आहे, हो. आता पोटॅश मध्ये एसओपी मध्ये सुद्धा 2 ग्रेड, फील्ड ग्रेड पोटॅश वेगळं वेगळं आहे आहे.
आणि वॉटर सोल्युबलचा पोटॅश वेगळा. वेगळं आहे. ओके. फील्ड ग्रेड जे पोटॅश आहे 40-50 किलोची एमओपी सारखीच त्याची बॅग आहे. हो. त्याचा वापर तुम्हाला जमिनीमधूनच करायचा करावं आहे. लागेल. आणि जे आपलं वॉटर सोल्युबल मधलं एसओपी आहे हो. 25 किलो मधल्या बॅग मध्ये मिळतं, ते तुम्ही आपल्या जमिनीमधून ठिबकद्वारे देऊ शकता. एमओपी मध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक लाल कलरचं एमओपी येतं हो. आणि एक व्हाईट कलरचं एमओपी येतं. हे मार्केटमध्ये 2 एमओपीचे प्रकार आहेत. त्याच्यामधलं जे व्हाईट कलरचं जे एमओपी आहे सफेद कलरचं, ते पाण्यामध्ये चांगलं विरघळतं. ओके. मग त्याचा सुद्धा वापर तुम्ही ड्रीपद्वारे करू शकता. लाल ते म्युरेटचे जे प्रॉब्लेम येते तो आहेच, तो प्रॉब्लेम राहणारच आहे. ओके. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला पोटॅशचा पर्यायच निवडायचा असेल तर एसओपी चांगला पर्याय आहे, जो ड्रीपद्वारे तुम्हाला द्यायचा. आणि लाल पोटॅश हे नाही, ठिबकद्वारे वापरायचं नाही, ते तुम्हाला जमिनीद्वारे द्यायचं. म्हणजे आता वॉटर सोल्युबल कडे जाण्यापूर्वी हा स्वस्तातले हे जे काही 2-3 पर्याय होते ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. यानंतर एक माझा असा प्रश्न आहे की ज्यावेळेस आपण बेसल डोस करतो किंवा आपण टॉप ड्रेसिंग करतो, ज्याला आपण भरखत म्हणतो, तर मग मी फक्त एनपीकेच वापरत नाही, तर मला काही त्याच्यासोबत दुय्यम अन्न घटक आहे किंवा त्याच्यासोबत काही सूक्ष्म अन्नद्रव्ये ती मला मिक्स करायची, तर मग ही कोणत्या खतासोबत कोणती करावी किंवा करू नये, असे काही 1-2 खतं आहेत का जे आपल्याला काळजी घ्यावी लागेल, हे मिक्स करता येणारच नाही किंवा हे मिक्स करावंच लागेल, असं काही आहे? निश्चित. मग याच्यामध्ये जर तुम्ही बेसल मध्ये समजा जात असाल आणि तुम्ही आता अन्नद्रव्यामध्ये तुम्ही बल्क फर्टिलायझर मध्ये डीएपी असेल, फॉस्फरस असेल, म्हणजे एसएसपी असेल किंवा 10-26-26 असेल, या खतांचा जर तुम्ही वापर करत असाल तर तुम्हाला सर्वांना, शेतकरी बंधूंना पण माहिती आहे की फॉस्फरस हा असा म्हणजे अन्नद्रव्य आहे जे फिक्सेशन खूप लवकर होतं त्याचं. मग त्याचं कोणत्या अन्नद्रव्यावर फिक्सेशन होतं, त्याच्यामध्ये झिंक सल्फेट आहे किंवा कॅल्शियम नायट्रेट आहे. जर फॉस्फरस तुम्हाला वापरायचं आहे, त्याच्यासोबत जे फॉस्फरयुक्त खतांसोबत तुम्ही झिंक सल्फेट टाळायचे, तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट टाळायचे. कारण की झिंक किंवा कॅल्शियम या दोघांचा संयोग जो आहे तो फॉस्फरस बरोबर होत असतो. झिंक सल्फेट तयार होतं, कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं. हे दोन्ही घातक आहे, ते जमिनीमध्ये गेल्यानंतर फिक्स होतात, त्याचा पिकाला काही उपयोग म्हणजे आपला खर्च वाया जातो. त्याच्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण बल्क फर्टिलायझर वापरतो त्यावेळेला झिंक असेल किंवा कॅल्शियम असेल याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी टाळायचा आहे. मॅग्नेशियम असेल, मॅग्नेशियमचा सुद्धा मी शेतकऱ्यांना रिकमेंड करेल की मॅग्नेशियम सुद्धा तुम्ही ह्या खतांबरोबर वापरू नये. त्याचं सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना, जमिनीमध्ये गेल्यानंतर विरघळण्याची प्रक्रिया मंदावते ह्या खतांसोबत वापरलं तर. त्याच्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते पाण्यामध्ये चांगलं विरघळतं. त्याच्यामुळे तुम्ही पाण्याद्वारे तुम्ही सोडून सोपा आहे आणि त्याचा वापर तुम्ही पाण्याद्वारे करू शकता. झिंक कॅल्शियम बद्दल बोललो, मॅग्नेशियम बद्दल बोललो, हीच महत्वाची खते. आणि सल्फर मला वाटतं एक मेजरली वापरलं जातं, फेरस एक मेजरली वापरलं जातं, तर मग ते मिक्स करू शकतो याच्यासोबत, त्याला काय अडचण नाही. एक शेतकऱ्यांना माझं अजून एक म्हणजे सांगणं आहे की सल्फर एक अन्नद्रव्य असं आहे किंवा सल्फरयुक्त खत असं खत आहे की असं अन्नद्रव्य आहे मध्ये गेल्यानंतर, आता तुम्हाला अँटागॉनिस्टिक आणि सिनर्जेटिक एक 2 आहे की काही अन्नद्रव्य जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये गेली तर ते दुसऱ्या अन्नद्रव्याला दाबून टाकतात. बरोबर, ते आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला आता सल्फर जे आहे अन्नद्रव्य, सल्फर अन्नद्रव्य असं आहे ते तुम्ही जेवढं जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये टाकता आणि जास्त वेळेला ज्या वेळेला टाकता, ते असं अन्नद्रव्य आहे ते बाकीचे अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी खूप चांगलं अन्नद्रव्य, खूप मदत करतं. त्याच्यामुळं बेसल मध्ये तुम्ही सल्फरचा वापर करा. बेसल असेल, टॉप ड्रेसिंग असेल, ह्या दोन्ही ज्या वेळेला तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये बल्क फर्टिलायझर वापरताय त्यावेळेला सल्फरचा वापर आवर्जून करा, जेणेकरून सल्फर जमिनीमध्ये गेल्यानंतर जे आपले कॅल्शियम कार्बोनेट युक्त जमिनी असतील, सोडियम जास्त प्रमाणात असलेल्या जमिनी असतील, त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी सल्फरचा वापर तुम्हाला चांगला. खराब जमिनी सुधारणा करण्यासाठी सल्फर वापरल्यानंतर तुमच्या जमिनीचा पीएच, ज्या जमिनीचा पीएच जास्त आहे त्या पीएच सुधारण्यासाठी सुद्धा सल्फर एक चांगला अन्नद्रव्य आहे. शेतकरी बंधूंनो, मगाचपासून एक शब्द वारंवार येतोय, पीएच, जमिनीचा पीएच. तर मित्रांनो, मला आपल्याला सांगावंसं वाटतं की जमिनीचं माती परीक्षण कमीत कमी, आपल्या जमिनीचा ईसी किती, आपल्या जमिनीचा पीएच किती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही कमेंट करून सांगू शकता की आपण आपल्या जमिनीचं माती परीक्षण केलंय का, आणि आपल्या जमिनीचा पीएच किती हे आपल्याला माहित असेल तर कमेंटच्या माध्यमातून तो आमच्यापर्यंत पाठवा. म्हणजे एकंदरीत जमिनीचा पीएच किती असतो हे सर्व शेतकऱ्यांना अंदाज येऊन जाईल. तो पीएच 7.5 पेक्षा कमी आहे की 7.5 पेक्षा जास्त आहे, त्यानुसार आपल्याला पुढचं नियोजन ठरवता येईल.
आणि अतुल सरांना अजून एक प्रश्न आहे सल्फरच्याच संबंधित, की तुम्ही वारंवार सल्फर शब्द आपण बोललो, पण सल्फरचे कोणते स्रोत आहेत? म्हणजे सल्फर वापरायचंय तर काय सल्फर काय बाजारात मिळतं, काय मागितलं पाहिजे, किंवा कोणत्या पद्धतीचं सल्फर आणि पिकाच्या कोणत्या स्टेजला कोणतं सल्फर देणं गरजेचं आहे, किंवा ठिबक असेल तर कोणतं देणं गरजेचं आहे? आता सल्फर म्हणजे बाजारामध्ये तुम्हाला माहिती आहे बेंटोनाइट सल्फर बाजार मार्केटमध्ये मिळत असतं. ओके. जे काही दाणेदार स्वरूपात आहे, डाळीसारखं डाळीसारखं जे असतं हा. ते एक सल्फरचा स्रोत मार्केटमध्ये मिळतो. तो बेंटोनाइट सल्फर आपण त्याला म्हणतो. त्याचा वापर तुम्ही जमिनीमध्ये करू शकता. हो. WDG हा एक प्रकार आहे सल्फरचा. हा. त्याचा देखील तुम्ही वापर WDG जे आहे ते आपण मार्केटमध्ये 90% मिळतं. त्याचा सुद्धा वापर तुम्ही जमिनीमध्ये म्हणजे बेसलमध्ये करू शकता किंवा ठिबकद्वारे. म्हणजे ठिबक ज्यांच्याकडे आहे ते पाण्यामध्ये चांगलं विरघळतं सुद्धा WDG जे आहे, आणि त्याचा सुद्धा वापर तुम्ही जमिनीमध्ये म्हणजे ड्रीपद्वारे आपल्या पिकाला करू शकता. सल्फरचं महत्व आपण जाणलं, सल्फरचे स्रोत आपण जाणून घेतले. मित्रांनो, आपल्याला परत एकदा आव्हान आहे की आतापर्यंत आपण आपला ॲग्रोस्टार युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, घंटी आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन जे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील ते पहिले आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि असं जे काही नियोजन पिकांसंदर्भात असेल, वेगवेगळ्या शेतीच्या विषयी असेल, तर ते अनोखं असं नियोजन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. आणि त्यासाठी म्हणून आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आता शेवटच्या टप्प्याकडे आपण येऊया की आतापर्यंत आपण सगळे सेंद्रिय किंवा जे दाणेदार खतांविषयी माहिती पाहिली, मुख्यत्वे करून जे फील्ड क्रॉप आहेत किंवा जी आपली जिरायत शेती, तर त्यासाठी हे खूप महत्वाचं होतं. आता थोडंसं व्हेजिटेबल किंवा जे हॉर्टिकल्चर या शेतीकडे आपण जर पाहत असू तर आपल्याला वॉटर सोल्युबलचा वापर किंवा विद्राव्य खतांचा वापर करणं गरजेचं आहे. तर विद्राव्य खतांबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल, आणि मग पिकाच्या कोणत्या स्टेजनुसार कोणतं ग्रेड आपल्याला निवडायचं आहे त्याविषयी आपण थोडक्यात मार्गदर्शन द्या. आता जसं आपण सेंद्रिय रासायनिक मध्ये बल्क फर्टिलायझर याच्याविषयी माहिती घेतली. आता वॉटर सोल्युबल पाण्यात विद्राव्य खतं. आता हे पाण्यात विद्राव्य खतांची निर्मिती ही कशी झाली, म्हणजे कशामुळे आपल्याला त्याची गरज भासली. जसं आपण आता मगाशापासून बघतोय की बल्क फर्टिलायझर टाकल्यानंतर त्याचा उपलब्ध होण्याचा कालावधी असेल, त्याचे पीएच मान असेल, किंवा जमीन जे काही स्थिरीकरणाचं असेल, फिक्सेशन असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या घडत असतात. तर अशी खतं आपण आता मार्केटमध्ये आपण बघतोय की वॉटर सोल्युबल मध्ये की नवीन खतं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याचे नवीन फॉर्म मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पिकाला गरजेचे फॉर्म सुद्धा काही आता मार्केटमध्ये जे काही नवीन कस्टमाइज फर्टिलायझर आलेले आहेत वॉटर सोल्युबल ती यायला लागलेली आहेत, आणि ती आपण उपलब्ध करून दिल्यानंतर म्हणजे पिकाला जलद गतीने जे आहेत पीक म्हणजे घेतं. तर असं आहे. आता जसं मागाशी मी बघितलं नत्रच परत पालाचं उपलब्धता होण्याचा कालावधी बल्क फर्टिलायझरचा जो आपण बघितला, तसंच आपण वॉटर सोल्युबलचा बघू. वॉटर सोल्युबल मधला जो नत्र आहे तो एक साधारणतः 3-4 दिवशी चालू होतो आणि एक 7व्या-8व्या दिवशी नत्र संपून जातो. परंतु स्फुरद जे आपण मागे बघितलं एसएफसी मध्ये 26व्या दिवशी चालू होतं. तुमचं डीएपी असेल 15-16 दिवसाच्या आत कोणाचंच चालू नव्हतं. पण याच्यामधला वॉटर सोल्युबल मधला जो स्फुरद आहे तो 7 ते 10 दिवसाच्या आतमध्ये चालू होतो. म्हणजे तुम्ही टाकल्यानंतर 7व्या ते 10व्या दिवसामध्ये तो त्या काम चालू होतं आणि ते 15 ते 20व्या दिवसापर्यंत त्याचं काम चालू राहतं. म्हणजे आपल्याला वॉटर सोल्युबल मधला जो स्फुरद आहे, म्हणजे आपण दिल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला रोप लागवड करतो त्याच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण वॉटर सोल्युबल वापरण्याचं कारणच हे आहे की स्फुरदाची मात्रा आपल्याला त्वरित पिकाला द्यायची आहे. मग ती आपण ह्या माध्यमातून वॉटर सोल्युबल माध्यमातूून त्वरित पिकाला देऊ शकतो. पोटॅश आहे का, पोटॅशची सुद्धा उपलब्धता 10 ते 15 दिवसामध्ये जे आपण बल्क त्याच्यामध्ये 45 दिवसानंतर चालू होतं, 60-65 दिवसानंतर ते संपतं. परंतु याच्यातला जो पोटॅश आहे तो आपला 10व्या दिवशी 15व्या दिवशी चालू होतो टाकल्यानंतर, आणि तो एक 20व्या दिवशी संपून जातो, 20-25व्या दिवशी संपतो. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला फळ पक्वतेची अवस्था येत असतात त्यावेळेला आपल्याला पोटॅशची जर गरज आहे पिकाला, आणि जर आपल्याकडे ड्रीप आहे तर तुम्ही हे वॉटर सोल्युबल खतामधली जी काही ग्रेड आहेत 0050 असेल किंवा 05234 असेल याचा वापर तुम्ही करू शकता, जेणेकरून त्वरित जे आहे अन्नद्रव्याची मात्रा आपल्या पिकाला लागू होईल आणि लगेच आपल्याला त्याचे परिणाम पण जाणवतील. दुसरी महत्वाची म्हणजे गोष्ट आहे या वॉटर सोल्युबलच्या खतामध्ये की आपल्या जमिनीचं जे काही आपण म्हणतो कॅल्शियम कार्बोनेट जास्त झालेले, चुनखडीयुक्त जमीन आहे, क्षारीय जमीन आहे, त्याचा पीएच जा आपण पीएच ची चर्चा करतोय, पीएच मान आपल्या जमिनीचं जास्त आहे, अशा जमिनीमध्ये आपण जे काही बल्क फर्टिलायझर वापरणार आहे त्याचं फिक्सेशन होणार आहे, ते पिकाला जास्त प्रमाणामध्ये मिळणार नाही. पण आपण जर वॉटर सोल्युबल खतं जर बघितली त्याचा पीएचच कमी असतो. लक्षात घ्या, त्याचा पीएचच कमी असतो. 3, 4, 5 पीएचच्या आतमध्ये जे काही सर्व जे वॉटर सोल्युबल खतं आहेत ते असतात.
तुम्ही 0,60,20 जर खत बघितलं त्याचा पीएच तर 2.5 आहे सर, फक्त फक्त इतका 2.5 एवढा कमी आहे. म्हणजे ज्या जमिनीचा पीएच जर 8, 8.5, 9 असेल, तर 10 तो असेल, कमी त्या करण्यासाठी. जमिनीमध्ये जर आपण हे वॉटर सोल्युबल जर वापरलं तर निश्चितच त्या जमिनीचा पीएच, त्या ज्या ठिकाणी हे खत पडलेलं आहे त्या जमिनी त्या एरियाचा जो पीएच आहे तो तो कमी खूप होणार आहे. होऊन जाईल. 5 ते 6 पीएच दरम्यान येणार आहे. हम्म. आणि शेतकरी बंधूंनो, जसं मागाशी तेजस सरांनी सांगितलं की माती परीक्षण करणं का गरजेचं आहे किंवा पीएच आपल्या जमिनीचा माहिती असणं का गरजेचं आहे, की 7 ते 8 पीएच किंवा 6.5 ते 7.5 पीएच ज्या जमिनीचा आहे त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता सर्वात जास्त होते. असते. म्हणजे कुठलंही अन्नद्रव्य जे आहे या पीएच मानामध्ये पिकाला जलद गतीने हो, मिळतं. लागू होतं. हम्म. जर आपण 8, 9, 10 पीएच कडे गेलो तर फिक्सेशन वाढतं. आपण जर ऍसिडिक कडे गेलो 6, 7 पीएच म्हणजे 3, 4 पीएच कडे जर गेलो, ऍसिडिक कडे गेलो, उपलब्धता तर वाढते. उपलब्धता त्याची हम्म. मायक्रोन्युट्रिएंट असेल याची उपलब्धता आपल्या जमिनीमध्ये खूप कमी होत असते. म्हणून जर ऍसिड युक्त ज्या अल्कलाईन जर जमीन असेल, पीएच ज्यांचा जास्त आहे त्या जमिनीमध्ये आपल्याला अशी जे ऍसिड युक्त जर खतं आहे हो. वॉटर सोल्युबल, त्याचा निश्चितच फायदा जो आहे आपल्या पिकाला चांगला होतो. म्हणजे उपलब्धता हो, हा त्वरित महत्त्वाचा होणं, विषय वॉटर सोल्युबलचा आहे. वॉटर सोल्युबल ओके, आणि रिझल्ट लगेच आपल्याला त्वरित- जाणवतो, परिणाम लगेच त्वरित जाणवतात. त्वरित परिणाम जाणवतो. दुसरं, हा. आता तुम्हाला मी म्हटलं फॉर्म, हो. याच्यामध्ये जे आता समजा आपण थोडक्यात फॉस्फरसचं उदाहरण जर घेतलं, फॉस्फरस जे आहे ते हो. जमिनीमध्ये गेल्यानंतर त्वरित फिक्स होतं. हो. जमिनीमध्ये फिक्सेशनची जी काही क्षमता आहे जमिनीमध्ये गेल्यानंतर जास्त आहे, जेणेकरून ती गेल्यानंतर लगेच यूज इफिशियन्सी आपण म्हणतो सर्वात कमी जी आहे फॉस्फरसची आहे. ओके, जमिनीमध्ये गेल्यानंतर फिक्स होणार, पिकाला आपल्याला मिळणार. मिळणार नाही. परंतु जी वॉटर सोल्युबल खतं आहे त्याच्यामधला जो आता फॉर्म आपण म्हणतो, आता फॉस्फरसचं जर बघितलं, हो. आर्थो फॉस्फरिक ऍसिड हा जो फॉर्म आहे हा पिकाला फॉस्फरस लवकर ह्या पिकामध्ये लागू होतो. तर आता अशी पिकं आहे पॉलिफॉस्फेट फॉर्म मध्ये आहे, हो. ऑर्थोफॉस्फरिक फॉर्म मध्ये आहे, हो. ही अशी पिकाचे फॉर्म जो आहेत ते आता ते वॉटर water सोल्युबल soluble मध्ये मध्ये आलेले आहेत. हा. म्हणजे गेल्यानंतर पिकाला उपलब्ध असलेला फॉर्मच पिकाला देतात मिळून जाईल. आणि मग लगेच पीक शोषण घेऊन हो. जातं. म्हणजे जो आपल्याला आपण म्हणतो ना ऑर्गॅनिक किंवा जे अनअवेलेबल फॉर्मचा अवेलेबल फॉर्म मध्ये होण्याचा कालावधी जो हो. जमिनीमध्ये लागतो तो लागणार नाही. लागणार. टाकल्यानंतर वॉटर सोल्युबल खतं जी आहेत लगेच पिकाला लागू होतात. हो. हा एक महत्वाचा बेनिफिट आहे. तर आतापर्यंत आपण जी अतुल सर, आपण शेतकरी बांधवांना खूप अतिशय काय म्हणतो मोलाचं मार्गदर्शन केले, आणि खऱ्या अर्थानं जे काही पैसे खर्च होत होते खतांमध्ये, आणि खर्च झाल्यानंतर मनात एक जी भीती होती की माझ्या जमिनीचं मी काय म्हणतो ना जमीन खराब करतोय का, माझं पिकाला मी काही चुकीचं देतोय का, तर त्याविषयी आपण खूप महत्वाचा असा कॉन्फिडन्स आम्हाला दिलाय. आता राहिला विषय की आपण सेंद्रिय खत, रासायनिक खत, त्यानंतर जैविक खतांच्या वापराविषयी आपण बरोबर. काय सांगाल? वापर करणं किती संयुक्तिक आहे, कोणत्या परिस्थितीत वापर केला पाहिजे, आणि काय त्याच्या युक्ती आहे का जेणेकरून जैविक खतांच्या माध्यमातून वापरलेली सगळी खतं आपल्या पिकापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो? तर याविषयी आम्हाला थोडक्यात आपण सांगावं. निश्चितच जसं आपण बघितलं की सेंद्रिय खत असेल, रासायनिक खत असेल, आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच या व्हिडिओच्या सांगितलं आहे की जैविक खताचं महत्व काय, महत्व आहे. की एवढे जे काय आपण 80% जे खतं टाकतोय ते आपल्या जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचा पिकाला लगेच उपयोग होणार नाही. होणार नाही. त्याचं कन्व्हर्जन करणं गरजेचं आहे, आणि ते कन्व्हर्जनचं माध्यम जे आहे जैविक खत ओके. आणि किंवा आपल्या जमिनीमध्ये असलेलं मायक्रो ऑर्गॅनिझम हो. आहे. तर आता ही जैविक खताचा वापर का करणं गरजेचं आहे, मार्केटमध्ये जैविक खतं कुठल्या कुठल्या प्रकारची उपलब्ध म्हणजे आहेत हो. त्याच्याविषयी आपण चर्चा करू. वापर का करणं गरजेचं आहे, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, नत्र असेल, स्फुरद असेल हो. किंवा पालक पालक. असेल. जैविक खतामध्ये आपण जर बघितलं नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू हो. किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू किंवा पोटॅश उपलब्ध करणारे जीवाणू, मोबिलाइज करणारे जीवाणू, हे तिन्हींचे आपण आता बघितलं. पुरत विरघळणारे जीवाणू, हो. आपण काय म्हणतो विरघळणारे जीवाणू, हो. आपण असं म्हणत नाही उपलब्ध करणारे. नाही. पोटॅशला आपण म्हणतोय की पोटॅश मोबिलायझिंग करणारे, हो. उपलब्ध किंवा मोबिलायझिंग करणारे हो. आपण म्हणतो. तर हे लक्षात घ्या, ह्याचं कारण असं आहे, पोटॅश जे आहे, आपण हो. पोटॅश बद्दल थोडक्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मी. पोटॅश जे आहे ते जमिनीमध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी आपली पोटॅशची मात्रा किंवा जे खत पडतंय तिथंच राहतं, त्याची मुवमेंट होत नाही. मग हे मुवमेंट करण्यासाठी आपल्याला म्हणजे फार धीम्या गतीने आपण म्हणतो ना, असं धीम्या गतीने मुवमेंटच्या पोटॅशची होते, आणि फार कमी म्हणजे आपण नसल्यासारखी, जमिनीतलं म्हणतो, पिकात नाही जमिनीतलं, म्हणजे फार नसल्यासारखी जे आपण म्हणतो जमिनीमध्ये त्याची मुवमेंट होत असते. पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ज्या जमिनीमध्ये असतात ते काय करतात, या पोटॅशचं वहन करण्याचं काम जे आहे हे करत असतात. म्हणजे मुळाद्वारे हा पोटॅश पोहोचवण्याचं काम जे आहे, म्हणजे त्याची मुवमेंट झाली तर मुळापर्यंत जाईल, मुळातून मग पिकाला जाईल. स्फुरद हा अन्नद्रव्य असा आहे जमिनीमध्ये सर्वात जास्त फिक्स होणारा अन्नद्रव्य आहे.
मग जो जमिनीमध्ये फिक्स होणारा जो अन्नद्रव्य आहे तो आपल्याला पिकाला जर उपलब्ध करून द्यायचा असेल तर स्फुरद विरघळणारे जीवाणू ते महत्त्वाचं. याचा वापर तुम्हाला जमिनीमध्ये करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये याचा वापर करशाल हो. ते जेवढे फिक्स झालेला, म्हणजे असं काय आपण आधी जे काही पिकामध्ये खत वापरलेलं असेल आणि ते आपल्या जमिनीमध्ये जो स्फुरद फिक्स झालेला असेल हो. आणि जर आपण जैविक वापरतोय. खतांचा वापर हा. नाही नाही आपण वापरतोच आहे आणि तो हो. अजून फिक्स होतो. हो. परंतु तो आपण समजा स्फुरदयुक्त खताचा वापर देखील केला नाही हो. आणि जर आपण जैविक खताचा वापर केला आणि आपल्या जमिनीमध्ये फिक्स असलेला जो फॉस्फरस आहे तो उपलब्ध करण्याचं काम ते करेल. ते म्हणजे ते करेल. कधीच पण असेल, कधीचं गेल्या पण पिकाचं असेल. असेल, त्याच्या आधीचं आधीचं पण पिकाचं असेल, असेल, कधीच पण हा. फिक्स जर असेल स्फुरद त्याचं उपलब्ध करण्याचं काम हे जीवाणू खत जीवाणू करतं. म्हणजे किती महत्वाचे जीवाणू खत हो. आहे. म्हणजे त्याचा जर वापर आपण वेळोवेळी केला तर निश्चितच त्याचा उपलब्ध जे आहे ते नाही, पण होणार. याची वापराची वेळ जसं तुम्ही सांगितलं सेंद्रिय खत लागवडीच्या आधी टाका, दाणेदार खत बेड तयार करताना किंवा पेरणीच्या वेळेस किंवा पुनर्लागवडीच्या वेळेस करा, वॉटर सोल्युबल हे उभ्या पिकात करा किंवा पिकाच्या शेवटच्या स्टेज पर्यंत. मग जैविक खताचं असं काही का की त्याची कोणती निश्चितच. स्टेज असावी किंवा निश्चितच. असली तर ते जास्त फायदेशीर ठरेल? निश्चितच. आता दोन गोष्टी आहेत. सुरुवातीला आपण जेव्हा सेंद्रिय खतांचा वापर करतो हो. त्यावेळेला एक आपण जैविक खतांचा वापर आपल्या जमिनीमध्ये करू शकतो. म्हणजे सेंद्रिय खत ज्या वेळेला आपण वापरायचंय, ज्या वेळेला आपण चांगलं कुंजलेलं सेंद्रिय खत शेणखत आणलं, निवडलं. हा. आपल्याला 2-4 दिवस टाकण्यापूर्वी हो. आपल्याकडे काय जैविक जे काही आपण खतं आहेत हो. ते त्याच्यावर आपल्याला त्याचा मारा करायचा आहे, हो. टाकायचे आहेत. आपले जे काही सेंद्रिय खतं आपण ज्या ठिकाणी आणलेले आहेत, जो गड्डा आपण लावलेला आहे, तर ढीग त्या- ज्या ठिकाणी लावलेलं आहे हम्म. त्या ढिगावर आपण ह्या सेंद्रिय खतं आपण म्हणजे टाकू शकतो, विसरून टाकू शकतो, विस्कटून टाकू शकतो, किंवा पाण्यात आणि मिक्स करून पाण्यात पाणी मिक्स शिंपडू करून शकतो. पाणी पण शिंपडू शिंपडू शकतो. आणि त्याच्यानंतर 1-2-3 दिवस ते राखून हो. त्याचा वापर आपण शेतामध्ये करू शकतो. शेतामध्ये म्हणजे एक करू शकतो. सेंद्रिय खतासोबत एक पर्याय आहे, पर्याय जो की आहे की लागवडीच्या आधी बेसल होईल. लागवडीच्या आधी हो. हा एक पर्याय तुम्हाला हो. येतो. दुसरा जो पर्याय आहे, ज्या वेळेला आपण बेसल डोस टाकतो हो. त्यावेळेला देखील तुम्ही जीवाणू खतांचा वापर करू शकता. शकतो. बेड ज्या वेळेला भरायचे हो. त्यावेळेला देखील तुम्ही जीवाणू खतांचा हम्म. वापर करू शकता. जो टॉप ड्रेसिंग आहे, टॉप ड्रेसिंग म्हणजे आपलं 35-40 दिवसाचा ज्या वेळेला आपल्याला दुसरा डोस पिकाला टाकायचा आहे हो. त्या वेळेला सुद्धा आपण जैविक खताचा वापर करू शकतो. शकतो. जेणेकरून जे आपण बेसलला जी डोसला टाकलेली जी खतं आहेत ते लागू होण्याचा कालावधी आपला तो तिथं तिथं असणार हो. आहे. मग त्यावेळेला जर आपण जैविक खताचा वापर केला तर हो. निश्चितच त्याची जी काही स्पीड आहे, तर गती ते आहे, तिथे मिळून जाईल. ती त्या ठिकाणी चांगली मिळणार आहे. ती आपल्या पिकाला उपलब्ध होण्याचा कालावधी म्हणजे हो. ते गती आहे ती चांगली मिळायला त्वरित ते आपल्या पिकाला मिळू मिळणार आहे. त्याच्यानंतर जर आपण तिसरा किंवा चौथा डोस आपण टाकत असू हम्म. तर ही जी काही खतं आहेत ही खतं वापरल्यानंतर ती जमिनीत फिक्स झालेली आहे. झालेली आहे, असं समजू. हा. समजू. हा. जर जमिनीमध्ये ती खतं फिक्स झालेली आहेत त्याला नंतर आपण तिसऱ्या किंवा चौथ्या डोस मध्ये जर जैविक खताचा परत जर वापर केला तर ती तो एक चालना परत बेनिफिट मिळेल. आहे हो. की ही जी काही फिक्स झालेली खतं ती पुन्हा उपलब्ध करून आपल्या पिकाला त्वरित मिळण्यासाठी हो. आपली जी जैविक खतं आहे ती तर काम ते देणार आहे. म्हणजे शेतकरी बंधूंनो, एकतर तुम्ही सेंद्रिय खत ज्यावेळेस वापरता त्यावेळेस मिक्स करून वापरू शकता, ही सगळ्यात चांगली पद्धत. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण 1 किंवा 2 डोस वापरले त्यानंतर त्यानंतर जे फिक्स सुद्धा झालं त्यानंतर एक त्यावेळेला शेवटच्या टप्प्यात आपण जैविक करू खतांचा शकतो. वापर करू शकतो. आता एक छोटासा प्रश्न आहे जैविक खतांच्याच संबंधित, की रासायनिक खत वापरल्यामुळे जैविक जे काही वापरतो तर ते मरून जातील किंवा ते वाढणारच नाही किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन होणार नाही, असं काही आहे का? नाही नाही तसं काही नाहीये. आपण रासायनिक खतांमध्ये जैविक खताचा वापर करू शकतो. जैविक खत म्हणजे काय आहे? हे बॅक्टेरिया ओके. किंवा फंगस हो. या दोन गोष्टी आहेत. या म्हणजे जे जैविक खत म्हणजे बॅक्टेरियाच हा आहे. सगळे बॅक्टेरिया बॅक्टेरियाच आहेत. रासायनिक खतांबरोबर आपण वापर करू शकतो. हो. पण माझं एक मत आहे की आपण शक्यतो रासायनिक खताबरोबर आपण वापर टाळायचा. टाळायचा त्याचा. भले हे बॅक्टेरिया असले हो. तरी पण आपण त्या ठिकाणी त्याबरोबर वापर टाळायचा. मिक्स जर करायचीच असेल हो. तर एक दुसरा पर्याय आहे. आपण एक 15-20 किलो 30 किलो आपण शेणखत किंवा असं सेंद्रिय पदार्थ घ्यायचं. हो. त्याच्यामध्ये आपण ही जैविक खतं जी आहे मिक्स करून द्यायची. मिक्स करायची. जसं की आपण निंबोळी पेंड आहे हो. त्याच्यामध्ये जे आपण वापर करत असतो निंबोळी पेंडचा ते पण मिक्स करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण जैविक खतं मिक्स करू शकतो आणि मग त्याचा वापर आपण सेपरेट आपण बेसल करू. डोसला पिकाला देऊ शकतो. जैविक खत वापरल्यानंतर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. जे आपण बुरशीनाशक असू दे किंवा बॅक्टेरियानाशक असू दे तर ते याचा वापरायचं. वापर आपल्याला ज्या वेळेला आपण जैविक खतं वापरणार आहे त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी आपण बॅक्टेरियानाशक त्या ठिकाणी वापरलेलं नसलं पाहिजे हा. किंवा वापरू नये. सुरुवातीचे 15-20 दिवस आणि वापरल्यानंतरचे 15-20 दिवस ओके. आपल्याला बुरशीनाशक किंवा बॅक्टेरियानाशक याचा वापर टाळायचा. टाळायचा. कॉपर असेल जे आहे तर त्याचा किंवा वापर आपण बॅक्टेरियानाशक टाळतो. हो. जे आपण म्हणतो. हा, कारण की हे बॅक्टेरियानाशक जे असेल, बॅक्टेरिया आहेत हा. हो. हे बॅक्टेरिया आहे आणि आपण बॅक्टेरियानाशकचा वापर त्या ठिकाणी केला तर ते तर निश्चितच हे जे काही बॅक्टेरिया आहे ते मरणार आहे आणि हो. त्याचा वापर आपल्या पिकाला होणार नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत ही खूप अशी माहिती आपण आपल्या या चर्चेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणली.
अतुल सरांचा या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये खूप महत्वाचा आणि खूप जास्त अनुभव आहे. तर मला असं वाटतं की अजूनही पण अन्नद्रव्याच्या बाबतीत आपण अन्नद्रव्याचे प्रत्येक अन्नद्रव्याचं काय काम असतं किंवा वनस्पतीला प्रत्येक अन्नद्रव्य कशासाठी लागतं, तर याही विषयी आपण सविस्तर चर्चा करू शकतो. पण आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण इथं थांबूया. तर शेतकरी बंधूंनो, आतापर्यंतची जी माहिती आपण पाहिली तर निश्चितच ती आपल्याला आवडली. आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आपल्या सोबतच इतरही मित्रांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं जे तंत्रज्ञान आहे आणि अत्याधुनिक शेतीच्या माध्यमातून जे काही आपण नियोजन करतोय तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच आपण अन्नद्रव्याचं जे काही सविस्तर असं अन्नद्रव्याची भूमिका आहे प्रत्येक अन्नद्रव्याची त्याविषयी बोलूया. काही कॉम्पॅटेबिलिटी म्हणजे जसं आपण काही अन्नद्रव्य कोणासोबत मिक्स करायचे नाही करायचे त्याची माहिती घेऊया, जेणेकरून आपण होणारा खर्च किंवा करत असलेला खर्च हा वाया जाणार नाही. आणि मला असं वाटतं की अन्नद्रव्याचं एक दुसऱ्यासोबत काही ना काही संबंध आहेत, म्हणजे मैत्रीपूर्ण आहे किंवा कोणी अन्नद्रव्य कोणासोबत दुश्मन पण आहे. तर तेही आपल्याला थोडक्यात जर समजून घेता आलं पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तेही चांगलं राहील. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार.